कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. आपण अध्याय नंबर 15 मध्ये आहोत. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 7 ला थांबलो होतो. पुरुषोत्तम योग. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. तर श्लोक नंबर 1 ते 5 मध्ये भगवंतांनी या भौतिक जगातील वृक्षाचं वर्णन केलं होतं. ऊर्ध्वमूल मधशाखम. आणि हे जे वृक्ष आहे त्याला आपण भेदून आध्यात्मिक जगामध्ये कसं जाऊ शकतो त्याचं पण वर्णन श्लोक नंबर 3, 4 आणि 5 यामध्ये आलं होतं. आणि भगवंतांनी मग 6व्या श्लोकामध्ये आपल्या आध्यात्मिक जगाबद्दल माहिती सांगितली होती. राईट. मग त्यानंतर जो व्यक्ती या आध्यात्मिक या भौतिक वृक्षाला छेदून आध्यात्मिक जगामध्ये जात नाही त्या व्यक्तीसोबत काय होतं हे सांगण्याकरता श्लोक नंबर 7 पासून सुरुवात केली होती. तर त्यांनी 7 मध्ये सांगितलं होतं की जो व्यक्ती भौतिक वृक्षाला छेदून आध्यात्मिक जगात जात नाही त्याला या जगामध्ये संघर्ष करावा लागतो. आणि त्या संघर्ष करण्याकरता त्याला कारणीभूत कोण आहे? त्याचे 5 इंद्रिय आणि त्याच्यामध्ये सेंटरला आहे मन. बेसिकली 10 इंद्रिय आणि 11वं मन, इंद्रियांचा राजा. राईट. तर आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं या श्लोकामध्ये. मग आता एक्झॅक्टली हे संघर्ष कसं होतं आणि या संघर्षाचं डिटेल काय आहे हे सांगण्याकरता पुढे श्लोक नंबर 8 पासून सुरुवात होते. की एक्झॅक्टली हे संघर्ष एवढ्या वेगवेगळ्या शरीरांमध्ये वेगवेगळ्या योनींमध्ये कसं होतं हे विस्तारात सांगितलेलं आहे श्लोक नंबर 8 पासून. वाचा श्लोक नंबर 8. वसंत देशमुख प्रभू श्लोक नंबर 8 वाचा. हरे कृष्ण मुरली दंड प्रणाम. शरीरम यद्वानोक्ति यच्चात् क्रामतीश्वरम गृहीतैवाणी सह्याति वायुर्गंध निवाशयातम. याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग इथे वर्णन करण्यात आलेलं आहे श्लोक नंबर 8 पासून की हे जे संघर्ष आहे, कर्षती जे आहे या जगामध्ये आपलं जे इंद्रियांसोबत चाललेलं आहे त्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरांमध्ये देहांतर करावं लागतं. ट्रान्समायग्रेशन. मग ह्याला समजवण्याकरता एक उदाहरण दिलेलं आहे. कसं होतं? उदाहरण आहे वायूचं. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातं. राईट. वायू गंध घेऊन जातं म्हणजे तुम्ही जर गुलाबच्या गार्डनच्या बाजूने गेलात तर तुम्ही काय जाऊन गुलाबांना गंध घेत नाहीत जी गुलाब झाडावरती लागलेले आहेत. बरोबर आहे का नाही? किंवा एखादी फुलाची बाग असेल, तुम्ही त्याच्या बाजूने जरी चाललात किंवा तुमचं घर तिकडे गुलाबाचं गार्डन असेल किंवा मोगऱ्याचं गार्डन असेल वाटेवर आणि तुमचं घर या साईडला असेल इकडे, पण तुम्हाला त्या फुलाचा सुगंध तुमच्या घरापर्यंत येतो. बरोबर आहे? कसा येतो? हवेने. राईट. हवा जी आहे, वायू जी आहे, तो गंध तिथनं इथे घेऊन तुमच्या घरापर्यंत घेऊन येते. आणि मग कधी कधी तुम्ही चालत असताना रस्त्याच्या बाजूला एखादं पब्लिक टॉयलेट असतं. हरे कृष्ण. तुम्हाला कळतं. म्हणजे तुम्ही असं घेत नाही गंध, पण तुम्हाला कळतं इथे पब्लिक टॉयलेट आहे. राईट. तुम्ही जाऊन पब्लिक टॉयलेटमध्ये चेक करत नाही पब्लिक टॉयलेटच आहे का, पण तुम्हाला त्याचा गंध येतो आणि तुम्हाला कळतं की इथे पब्लिक टॉयलेट आहे. राईट. मग इथे तुलना करताना म्हणतात भगवंत
की ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. आता ह्या श्लोकाला कनेक्टिंग पुढचा श्लोक आहे, अजून याला आणखीन क्लिअर होईल. पण इथे तुम्हाला दिसेल की पुढच्या जन्माची तयारी ही आपली ह्या जन्मामध्येच होत असते. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थी आपलं भविष्य ठरवत असतो की मी मोठा होऊन टॅक्सी चालक बनेल, की हॉटेलमध्ये वेटर बनेल, की मी एक अधिकारी बनेल, की मी एक व्यापारी बनेल. बरोबर आहे. आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी त्याच्या जीवनात असतात, घटना, त्याने तो ठरवत असतो. तर इथे त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की त्याचप्रमाणे जसं वायू घेऊन जाते गंध, त्याचप्रमाणे जीव या जीवनामध्ये ज्या काही घटना आणि वस्तू यांच्या सोबत राहतो, त्या संकल्पना बनवून तो दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जातो. राईट. आणि मग जी पहिली संकल्पना आहे ती पहिली संकल्पना त्यागून दुसऱ्या संकल्पनेचा स्वीकार करतो. सो म्हणून जे वेगवेगळ्या प्रकारचे मेंटल कॉन्सेप्शन्स आहेत, राईट, हे सगळे मेंटल कॉन्सेप्शन्स आहेत. हे सगळे मेंटल कॉन्सेप्शन्स आपण या जीवनामध्ये बनवत असतो की जीवन कसं आपण एन्जॉय करावं किंवा करू नये. तर प्रकृतीचे 3 गुण आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, सत्व, रज आणि तम, मागच्या अध्यायामध्ये 14 मध्ये. तर सत्वगुणी व्यक्ती जो असतो, तमोगुणी व्यक्ती जो असतो, तो दुसऱ्यांना स्वतः तो दुःखामध्ये असतो. राईट. त्याचं जीवन स्वतःच दुःखी असतं आणि त्याला दुसऱ्या पण दुःखामध्ये बघल्यावरती आनंद प्राप्त होतो. जसं से फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण आहे मृगारीचं. मृगारी हा चैतन्य चरित्रामध्ये त्याचं उदाहरण आहे. तो प्राण्यांना मारायचा आणि प्राणी अर्धे मेलेले दिसले की त्याला आनंद वाटायचा. राईट. किंवा मॉडर्न इतिहासामध्ये हिटलरचं उदाहरण आहे. हिटलरला जर त्याला कळलं की काही लोक त्याच्यावरती त्याला कॉन्स्पिरसी वगैरे कधी व्हायची पॉलिटिकल, किंवा त्याला लोक काही मारायला यायचे, तर हिटलर काय करायचं, जे लोक त्याला मारायला यायचे त्या लोकांना अत्यंत वेदनादायक मारायचं. जसं ते पियानोचे स्ट्रिंग्स, पियानोचे ते तारा असतात, त्या तारांमध्ये त्यांना लटकवायचा. आता पियानोच्या तारामध्ये जर लटकवलं तर हळूहळू ते कापत जाते मान. हरे कृष्ण. तुम्हाला ऐकूनच शहारे उठतील अंगावरती. म्हणजे विचार करा, जो ज्या प्रकृतीच्या गुणामध्ये असतो त्या प्रकारच्या भावनेमध्ये तो क्रिया करतो. दिस इज अ तमोगुणी व्यक्ती. आणि जो राजसिक असतो तो म्हणतो की बाबा मला आनंद होतो जीवनामध्ये, दुसऱ्याला काय होईल मला घेणं देणं नाहीये. म्हणजे जे क्रॉस कर्मी लोक असतात या जगामध्ये ते म्हणतात मी सुखी राहिलो पाहिजे, बाकी समोरचा सुखी असेल दुखी असेल मला काय घेणं देणं आहे. मग आता रस्त्यामध्ये समजा कधी काही ऍक्सिडेंट झाला, तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा, काय गाडी पडली फुटली, काही लोक असे असतात जाऊ दे ना, नको ते झंझट. बघितलं ना तुम्ही असं, नको का, ते पोलीस बिलीस झाले, चौकशी होईल, फलानं वगैरे वगैरे. मग आता तो भाग वेगळा आहे, पण तुमची त्यावेळेला जबाबदारी आहे की जो पडला असेल तिथे त्याला जाऊन उचलणे. राईट. पण एक ग्रॉस कर्मी जो राजसिक भावनेमध्ये ज्याला आपला भोग घ्यायचा संसाराचा, सोडून देणं यार नको, तो मरेल किंवा जगेल मला काय घेणं देणं, मला मी चांगला आहे ना बस, मला माझं जीवन चांगलं आहे, मला एवढंच माहिती आहे. राईट. कोणाच्या झंझटमध्ये पडायचं नाही, काय करायचं नाही. मॅक्सिमम लोक अशी असतात जगामध्ये राजसिक, ज्यांना दुसऱ्यांच्या सुखाशी दुखाशी घेणं देणं नाहीये. मी सुखी असलो पाहिजे एवढं मात्र नक्की पाहिजे. मी सुखी नसेल तर मग प्रॉब्लेम है, दुनिया में बड़ा प्रॉब्लम है. मग हे लोक आडावडा करतात, दुनिया में बहुत प्रॉब्लम है, ये क्यों होता है वो क्यों होता है, मेरा जब तक ठीक ठाक चलेगा कोई कंप्लेंट नाही. मग जसं तुम्ही बघा, कधी तुम्ही प्रसादाची प्लेट तुम्हाला हातात भेटली, सगळं जर व्यवस्थित प्लेट मध्ये पडत असेल दर सत्संग प्रोग्रामला, तर वरती कोणी बघतच नाही कोण सर्विंग करतोय.
ज्या दिवशी एक आयटम कमी पडला लगेच वरती बघतो कोण रे. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कधी चौकशी केली का तुम्ही कोण स्पॉन्सर करतो प्रसाद, कोण बनवतो, त्याला किती मेहनत लागते, किती लोक विचारतात. मॅक्सिमम लोकांना घेणं देणं नसतं. मॅक्सिमम लोकांना एवढं माहिती असतं मैं सत्संग में आया हूं, मेरे को प्रसाद मिलना चाहिए, बस खतम. जोपर्यंत त्यांचं काय इंद्रिय तृप्ती डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या दिवशी इंद्रिय तृप्ती डिस्टर्ब झाली त्या दिवशी जगाला मग आरडाओरडा, दुनिया में ये बहुत प्रॉब्लम है, यहाँ ये होता है, वो होता है, पॉलिटिक्स है, ये वो फलाना 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 व्हॉटएव्हर. सो दिस इज अ राजसिक व्यक्ती. जाऊन उद्या सत्संगमध्ये शोधू नका. आपल्यामध्ये टेंडन्सी असतात, राईट. आणि याच्या पलीकडे आहे सात्विक व्यक्ती. सात्विक व्यक्ती स्वतः सुखी असतो आणि दुसऱ्यांना सुखी बघू इच्छितो तो. राईट. बघा या कॅटेगरी कशा आहेत. ज्या प्रकारच्या मेंटल कॉन्सेप्शन आपण तयार केलेले आहेत, तामसिक, राजसिक, सात्विक, त्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करत असतो आणि नेक्स्ट शरीर हे तयार होत असतं आपलं. तामसिक व्यक्ती हा स्वतः पण दुःखामध्ये असतो, दुसऱ्यांना पण त्याला दुःख द्यायची इच्छा असते. राजसिक व्यक्ती हा स्वतःला सुखी पाहू इच्छितो, दुसऱ्यांना काय घेणं देणं, मला काय घेणं देणं, कोणी मेला पडला आय डोंट केअर. सात्विक व्यक्ती सुखी असतो आणि दुसऱ्यांना पण त्याची इच्छा असते की त्याने सुखी व्हावं. आणि ही कॅटेगरी असते भगवत भक्तांची, ऍटलिस्ट बिगिनिंग स्टेजला. म्हणजे आपण शुद्ध सत्वामध्ये गेलो नाही, पण सत्वगुणामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सत्वगुणामध्ये आपल्याला ही अशी इच्छा असते कि संसार में लोग दुखी, हमें मदद करना चाहिए. मुझे भी अच्छा लगता है चैंटिंग करके, वाओ बहुत अच्छा लगता है चैंटिंग करके, प्रसाद लेके बहुत अच्छा लगता है, भगवान का दर्शन करके बहुत अच्छा लगता है. सबको मिलना चाहिए ना, ये हा मिलना चाहिए, राईट. म्हणजे आपण सुखी असतो आणि आपण दुसऱ्यांना सुखी भाऊ इच्छितो, परंतु आपले लिमिटेशन असतात साधक स्टेजला. इव्हन साधक म्हणण्यापेक्षा एकदम बिगिनिंग स्टेजला वी हॅव सम लिमिटेशन्स. पण आता नाउ लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ श्रील प्रभुपाद, जी सत्वगुणाच्या पुढे कॅटेगरी जाईल शुद्ध सत्वामध्ये. मग आपण बघितलं होतं तामसिक, राजसिक, सात्विक आणि आता शुद्ध सत्व म्हणजे कम्प्लिटली प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे. असा व्यक्ती हा स्वतःचं सुख त्यागू शकतो दुसऱ्यांना सुख देण्याकरता. मग आता तुम्ही सत्संगचं उदाहरण घ्या, ठीक आहे. सत्संग आपण रेग्युलर जातो ना, म्हणून सत्संगमध्ये ह्या तुम्हाला कॅटेगरी बघायला तामसिक, राजसिक, तामसिक तर बघायला भेटणार नाही, दिस इज व्हेरी ग्रॉस. राजसिक तुम्हाला बघायला भेटेल, राईट. समजा सर्विंग करता करता भांड पडलं, कोणी जेवत असेल, अरे सोड ना, ते बघतील तिकडे, मला काय घेणं देणं, मी प्रसाद घेतोय ना आपला, राईट. त्यांना म्हणजे आपलं भेटलं पाहिजे बस. जाऊन कोणी बघू नका असं आणि सांगू नका उद्या की तुमची कॅटेगरी कुठली आहे. आणि सात्विक लोक कसे असतात, नहीं नहीं मुझे मिला ना, थोड़ा आपको भी मिलना चाहिए, ठीक है, एक ही गुलाब जामुन बचाया ना, चलो आधा आपके लिए आधा मेरे लिए. आधा मैं सैक्रिफाइस नहीं कर सकता क्योंकि मुझे भी चाहिए. बट आपको मिलना चाहिए. नहीं ऐसा गलत है ना, आपको भी मिलना चाहिए, चलो आपके लिए थोड़ा मेरे लिए थोड़ा, चलो. पण शुद्ध सत्वावरती जे व्यक्ती असतात ते काय करतात, अरे पुला गुलाबजामुन तुम्ही ले लो, तुम खुश हो जाओ. ते देऊ शकतात कारण त्यांच्या हृदयामध्ये ऑलरेडी कृष्ण भक्ती भरभरून असते. सो दे सॅक्रिफाईस देअर हॅपीनेस फॉर द सेक ऑफ अदर्स. आपण हे इमिटेट करू शकत नाही. उद्या तुम्ही इमिटेट नका करू, नक्कल नाही करू शकत आपण याची, राईट. पण आपल्याला ह्या लेवल्स कळतील आणि या श्लोकावरून आपल्याला कळेल की आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पना ह्या कॅच करत आहोत, वेगवेगळ्या प्रकृतीच्या गुणांमध्ये स्थित राहून, राईट. म्हणून इथे प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. येस. आता आणि दुसरा प्रश्न असा आहे, बघा दुसरा प्रश्न असा आहे की मग ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, भले राजसिक असतील, तामसिक असतील, राजसिक असतील किंवा सात्विक असतील किंवा शुद्ध सत्वाच्या असतील, ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला कशा भेटतात सांगा, कशा भेटतात? घड्याळकडे बघताय का सगळेजण इकडे तिकडे? अच्छा, हवेला वेगवेगळ्या प्रकारचे गंध कसे लागतात सांगा मला.
वेगवेगळ्या प्रकारचे गंध कसे लागतात म्हणजे सांगा. हरे कृष्ण. हा बोला. त्या गंधाच्या संपर्कात आल्यामुळे. हा आता गुलाबाचा गंध त्याला कसा येईल, गुलाबाच्या गारड्यांच्या संपर्कामध्ये त्याला यावं लागेल. आणि समजा एखादं नॉनव्हेजचं दुकान आहे, त्यातनं मच्छी, हरे कृष्ण, बोंबील आणि सुकट झाले, वर्ष भरपूर झाले सोडून झालेलं. त्याच्या संपर्कामध्ये जर हवा गेली तर मग तशी हवा येणार, राईट. मग नाक बंद. आणि जर समजा एखादं हे झालं युरिनल, बाथरूम वगैरे, त्याच्या संपर्कामध्ये गेली तर तशी हवा येईल. मग आता बघा, हवा ही स्वतःहून शुद्ध आहे, हवाला काही प्रॉब्लेम नाही, हवा शुद्ध आहे पहिल्यापासूनच. पण हवा जर या पर्टिक्युलर प्रकारच्या पदार्थांच्या संपर्कामध्ये आली तर त्या विशिष्ट प्रकारचा गंध तिला प्राप्त होतो. मग एक तर तामसिक किंवा राजसिक किंवा सात्विक. मग आता गुलाबाचा गंध सात्विक समजून घ्या, राईट. आणि मग एखाद्या हॉटेलमधनं येणारा गंध राजसिक समजून घ्या. हॉटेलमध्ये वडापाव तळलेला आहे, कांदा भाजी तळलेली, राजसिक. तर सॉरी, सात्विक झालं, राजसिक झालं, आणि तामसिक टॉयलेट बाथरूम तिथनं येणारा ऑर्डर. मग आता विचार करा की त्याचप्रमाणे जीवात्मा जो आहे तो शुद्ध सत्व, म्हणजे ओरिजिनली शुद्ध आहे आत्मा. मग या आत्म्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे गंध का लागतात, कारण तो वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा संग करतो. मग आता तुम्हाला इथे हिंट भेटते एक, की प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणांचा जो प्रभाव आपल्यावरती आहे तो आपण आपल्या संघाने ठरवतो. मग तुम्ही जर एखाद्या दारुड्यासोबत संघ केला तर तुम्ही तामसिक संघ घेता आणि तुम्ही तमोगुणामध्ये स्थित होणार. तुम्ही जर एखाद्या राजसिक व्यक्तीचा संघ घेताय, जो जास्त पिक्चर बघतो आणि लाईफ मध्ये भरपूर सेन्स ग्रॅटिफिकेशन करतो, तर तुम्ही पण तसेच होणार. आणि आपण जर एखाद्या सात्विक व्यक्तीचा संघ केला, एखादा फिलॉसॉफर आहे, पोएट आहे, विचारवंत आहे, मग तुम्ही पण तसे बनणार. आणि जर आपण भगवत भक्तांचा संघ घेतला तर आपण शुद्ध सत्वाचा आपल्यामध्ये विकास करणार. म्हणजे ओरिजिनली जो आत्मा आहे तो शुद्ध आहे, पण बिचारा तो ह्या प्रकृतीच्या 3 वेगवेगळ्या संघांच्या संपर्कामध्ये आल्याने तो विशिष्ट प्रकारचे गुण अक्वायर करतो. मग आता आपल्याकडे डिसिजन आहे की आपण काय केलं पाहिजे, राईट. मग मी गुलाबाच्या गार्डनमध्ये जाऊन बसून जप करावं, की टॉयलेटच्या बाजूला जाऊन उभं राहावं, की वडापावच्या हातगाडीच्या बाजूला जाऊन उभं राहावं, कुठे जाऊन जप करावं मी माझं ठरवलं पाहिजे. जर मी गुलाबाच्या गार्डन मध्ये बसेल तर मी जप चांगला होईल, बिकॉज दॅट ऍटमॉस्फिअर विल सपोर्ट. जर मी वडापावच्या दुकानाच्या बाजूला बसलो तर थोड्या वेळाने मग आपलं रेग्युलर प्रिन्सिपल ब्रेक होईल, तो कांदा तुम्ही खाऊन टाकाल, कांदा भाजी जे असेल ते. सो लाईक दॅट आत्मा इसेन्शियली हा काय आहे, शुद्ध आहे, परंतु तो या जगामध्ये हे सगळे गुण अक्वायर करतो वेगवेगळ्या प्रकारचे संघ घेऊन, राईट. आणि ह्या संघांच्या दुष्प्रभावामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना त्याच्या मनामध्ये तयार होत असतात. कारण संकल्पना देण्याचं काम कोणाचं आहे, प्रकृतीच्या 3 गुणांचं आहे, राईट. राजसिक व्यक्ती राजसिक भावनेमध्ये असतो का, कारण त्याला रजगुणाचा इफेक्ट झालेला आहे, राईट. तसं तामसिक आणि सात्विक, आणि तसं शुद्ध सत्वाला. म्हणून बघा, जे शुद्ध आत्मे असतात ते आपल्या सुखाचा त्याग करून जगाला सुखी बनवतात. म्हणजे ही टोटली काय आहे, निस्वार्थ भावना आहे. अशी निस्वार्थ भावना आपल्यामध्ये कधी येईल, जेव्हा आपण त्या प्रकारच्या व्यक्तीचा संघ करू, राईट. म्हणून प्रभुपादांनी तात्पर्य दिलेले आहे, 1 by 1 प्रभुपाद तिथे म्हणतात, या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आलेले आहे, राईट. बघा म्हटलं ना वरती, शरीर यदा आपनोती यच्चापि उत्क्रामंती ईश्वर. ईश्वर म्हणून म्हटलेलं आहे देहाचा स्वामी. मग ऍक्च्युली आपण ईश्वर नाही होत ना. मग आपण ईश्वर नाही, पण आपल्याला ईश्वर का म्हटलेलं आहे. ईश्वर म्हणजे कोण, जो कंट्रोलर आहे, जो कंट्रोल करू शकतो, त्याला ईश्वर म्हटलं जातं. मग इथे कॉन्टेक्स्ट म्हणजे ईश्वर म्हणजे आपण भगवंत नाही होत, परंतु इथे कॉन्टेक्स्ट असा आहे, प्रभुपाद देतात बघा पुढे तात्पर्यामध्ये, या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे.
त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होईल. म्हणजे आपण ईश्वरात एक तऱ्हेने, ईश्वर म्हणजे इन द सेन्स की आपल्याकडे वी कॅन डिसाइड की मला कुठल्या प्रकारच्या प्रकृतीचा मला म्हणजे गुण माझ्यावरती येऊन द्यायचा आहे. सत्वगुण, रजगुण की तमगुण आपण डिसाईड करू शकतो ना. मग आपण जर अशा भक्तांचा संग केला जे आपल्या साधनेमध्ये रेग्युलर आहेत, आपल्या भक्तीमध्ये सिरियस आहेत, जे श्रवण कीर्तन व्यवस्थित करतात, जे भक्तांची डीलिंग करताना कॅज्युअल राहत नाहीत, मग आपण त्या प्रकारच्या क्वालिटीज अक्वायर करणार. आणि आपण अशा भक्तांसमोर राहिलो, अरे चलता है यार, पिछले 4 दिन पहले चैंटिंग किया था मैंने, पता है लास्ट 16 राउंड 1 हफ्ता हो गया. मग ग्रॅज्युअली काय होतं, इवन दो यू मे नॉट बी एट दैट स्टेज, तुम्ही म्हणाल की नाही मैं ऐसा नहीं हो सकूंगा, बट धीरे 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 आप वैसे हो जाएंगे. किंवा काही भक्त असतात ते म्हणतात चलता है यार, थोड़ा सा वो कैडबरी खा लिया मैंने, कुछ फर्क नहीं पड़ता है. वैसे भी इस्कॉन में डिबेटेड टॉपिक है, कैडबरी खाना है की नाही खाना है. मग आता डिबेटेड आहे पण कन्क्लूड नाही केलेलं अजून त्याला, खाना चाहिए नाही चाहिए कन्क्लुजन नाही दिलेलं, म्हणजे डिबेटेड इश्यू. मग जिथे डिबेट तिथे आपण कशाला घुसायला पाहिजे, राईट. प्रभुपादाने तर स्टेट म्हटलेलं आहे, कॅफेन कॉफी नॉट परमिटेड, राईट. मग अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की आपण डिसाईड करू शकतो, म्हणून आपल्यावरती डिसिजन आहे, म्हणून आपल्या ईश्वर म्हटलंय आपण कंट्रोल करू शकतो. ज्याला कंट्रोलिंग कॅपॅसिटी त्याला ईश्वर म्हटलं जातं, राईट. लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद लिहितात, जर त्याची कुत्र्या मांजराप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते. आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते. आणि जर तो कृष्ण भावना भावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकांची प्राप्ती होते. आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सानिध्यात वास करतो, राईट. सो लाईक दॅट. आणि म्हणून म्हटलेलं आहे थर्ड लाईन मध्ये, पुढच्या, मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सूक्ष्म शरीर हे पुढील शरीरांच्या संकल्पना बरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास होतो. हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असलेला असताना केलेला संघर्ष म्हणजे कर्षती होय. दॅट इज कनेक्शन टू लास्ट वर्स, राईट. मनःष्ठानी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. जे कर्षण म्हणजे घर्षण आहे, जे संघर्ष या जीवनामध्ये आहे ते काय आहे, प्रकृतीच्या 3 गुणांसोबत चाललेलं युद्ध आहे, राईट. म्हणून निव्वळ आपल्यावरती एकच गोष्ट आहे की आपण संघ कुठला डिसाईड करायचा. मग भक्तांचा संघ कदाचित थोडासा हेवी असेल, बिकॉज दे ऑलवेज कीप आस्किंग चैंटिंग हुआ क्या, हियरिंग हुआ क्या, रीडिंग हुआ क्या, कल किसको गाली दिया नहीं दिया. आप बोलेंगे वही चीज पूछते हैं बार 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 बार, और मुझे वही पसंद नहीं आता है. एक सत्संग कार्यक्रम मध्ये मी जातो, तिथे ते एल्डरली लोक आहेत थोडेसे, अबोव 50-60, ऑलमोस्ट ऑल लेडीज. तर मी त्यांना नेहमी विचारत असतो चैंटिंग कैसे हुआ, क्या हुआ. आणि मी लेक्चरच्या मध्येच विचारायचो, हा आप कितना करते चैंटिंग, आप कितना करते, आप करता का. तर एक दिवशी मला होस्ट म्हटलं, प्रभूजी तुम्ही स्टार्टिंगला नका विचारू, मध्ये पण नका विचारू. म्हटलं काय झालं, लोक ऑफसेट होता तो, तुम्ही ना शेवटला विचारायचं, म्हणजे शेवटला ऑफसेट झालं तर चालतं का, लेक्चर संपल्यावरती विचारलं काय प्रॉब्लेम. मध्येच ते ना वाईट वाटतं. मी म्हटलं वाईट वाटतं, पीपल डोंट वॉन्ट टू बी करेक्टेड. लोकांना सवय नाहीये आपलं करेक्शन करून घ्यायची, राईट. कारण सवय आयुष्यभर नाहीच आहे ना. आयुष्यभर आपण स्वतःला करेक्शन करून दिलेलं आहे का. सासूबाई काय म्हणत असेल, सुनबाई काय हो तुम्हाला काय वाटलं, मी काय ती गावाकडची आहे का, मी मॉडर्न सून आहे, कळलं का तुम्हाला, मी शिकून आली आहे, मी कॉलेजला गेलेली आहे. जास्त बोलायचं नाही, मग फार इंग्लिश मध्ये बोलत 2 शब्द. मग आपली टेंडन्सी काय आजकाल, हे जे तथाकथित आलतू फालतूचे जे सिरियल बघत आहोत ते टीव्हीवरती बघतात ना आजकाल बायका घरी बसून, काही काम धंदा नाही ते चालू ठेवलेलं असतं आणि
एवढं त्याचं हे झालेलं आहे, म्हणजे विस्तार की एक चॅनल संपला, दुसरा चॅनल, तिसरा चॅनल, चौथा, पाचवा, 10वा, 1000 चॅनल चालू असतात. आणि काय नाही झालं तर मग जुने पुराणे पिक्चर सगळे अपलोड झालेले आहेत सोशल मीडियावरती. एक संपला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हरे कृष्ण. आयुष्यभर मनुष्य काय करणार? ही डझंट हॅव कॅपॅसिटी टू गेट करेक्टेड. आणि मग त्याचा विकास होणे शक्य नाही, राईट? म्हणून दॅट्स वाय इथे म्हटलेलं आहे की त्याला अशा प्रकारे संघर्ष करावा लागतो, बिकॉज ही इज नॉट चुझिंग राईट असोसिएशन. म्हणून एकदम बरोबर जर आपण संघ घेतला तर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. आणि समटाईम कधी कधी असं होईल की आपल्याला एक पर्टिक्युलर संघ भेटत नसेल किंवा वातावरण भेटत नसेल. कधी कधी तुम्हाला टॉयलेटमध्ये राहून चॅन्टिंग करावं लागेल हरे कृष्ण, इन द सेन्स की एकदम मला आठवत आहे आम्ही कधी गेलो होतो धुळ्याला गेलो होतो बस पार्टीला फार वर्षापूर्वी. आय थिंक 7-8 वर्ष झाले असतील मला वाटतंय. तर इथं टेम्पलमधनं तेव्हा मी नवीन होतो, मला माहित नव्हतं की तिकीट वगैरे काढायला भेटतं इथनं ऍडमिन डिपार्टमेंटमधनं. मी म्हटलं अरे आता जायचं, आणि तिकीट भेटलं नाही, वेटिंग तिकीट होतं. मग मी गेलो आणि मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं रात्री. मी आणि एक जण होता सोबत. तर आम्ही चक्क टॉयलेटच्या बाजूला झोपलो रात्री त्या वेटिंग स्लीपर कोच मध्ये. टॉयलेटच्या बाजूला ते ह्याच्यावरती झोपणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं असतं वेटिंग तिकीटमध्ये. रात्रभर त्या टॉयलेटचा वास आणि मच्छर आणि हे आणि ते, राईट? पण कसं असतं, वेन वी आर ऑन अ मिशन, आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये एक उद्देशाने चाललो आहोत, तर आपल्याला त्या गोष्टी जास्त बॉदर करत नाही. थोडा त्रास होईल, पण रात्र कशी गेली कळलंच नाही. त्रास होतोच डेफिनेटली. म्हणून असं म्हटलं जातं की समटाइम्स वी मे नॉट बी एबल टू चूज अवर एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हणजे कुठली गाडी पकडायची, म्हणजे कुठल्या गाडीत बसायचं आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये ना. वंदे भारतमध्ये की याच्यामध्ये जे बिचारा तिकीट भेटलं तर बसला त्यामध्ये. कधी लोकल पॅसेंजर भेटले, कधी वंदे भारत भेटली, कधी आपली जे काही खटारा गाडी भेटली, बसला तो. काही चॉईस नाही समटाइम आपल्याकडे, राईट? बट वी कॅन चूज अवर एक्सपिरियन्सेस. पण आपला अनुभव आपण स्वतः सिलेक्ट करू शकतो. वी कॅनॉट चूज अ पर्टिक्युलर टाईप ऑफ व्हेकल. मग आता आपल्या आपल्या विशिष्ट कर्मामुळे आपण एक विशिष्ट शरीर घेतलेलं आहे जीवनामध्ये, राईट? टेन्शन नका घेऊ, सिलेबस पुढे जाईल, कारण पुढचा श्लोकाला कनेक्टेड आहे. काय प्रभूजी तुम्ही अर्धा तास झाला, एकच श्लोक झाला अजून आतापर्यंत, राईट? ते तुम्हाला सांगतो की एक्सपिरियन्स घ्या. कधी कधी आपलं आयुष्य आणि आपलं कर्म असं असतं की आपल्याला विशिष्ट घर किंवा विशिष्ट टीचर जे सिलेबसला एकदम सावकाश पुढे घेऊन जातात, ते आपलं कर्म आहे, राईट? सो समटाइम वी कॅनॉट चूज. वी आर ऑब्लाइज टू टेक एक पर्टिक्युलर बॉडी, एक पर्टिक्युलर देश, घर. त्याला काय पर्याय नाही आहे आपल्याला. किंवा आपल्या तुम्ही सांगा, तुम्ही तुमचा शेजारी ठरवू शकता का माझ्या शेजारी कोण राहील? तर आमच्या तिथे एक चेंबूरला मी ठिकाणी जातो लेक्चरला, तिथे सकाळी बघू तिथं. तर त्यांचा एक शेजारी आहे, तो म्हणतो मेरा पडोसी आहे ना इतना खडूस आहे. चांगले मोठे रईस लोक आहेत ते, म्हणजे धन दौलत काही हे नाहीये. मी म्हणतो तुमच्या जीवनामध्ये काही असू देत, पण आपण जोपर्यंत भौतिक जगामध्ये आपल्याला क्लेश हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सहन करावे लागतात. मग आता सब कुछ इतना अच्छा आहे. त्या बिल्डिंगचं नाव आहे वृंदावन टेरेस. बिल्डिंगचं नाव आहे वृंदावन टेरेस. आणि वृंदावन सारखंच आहे, मस्त हराभरा एकदम. ते BRC कॉलनी चेंबूरच्या तिकडे, BRC हॉस्पिटलच्या समोरच आहे. एवढं हवा आहे ते, असं वाटतं की बापरे डोंगरावरती चढलोय मी, त्यांच्या 12व्या मजल्यावरती. पण आता करणार काय, शेजारी एवढा फडतूच आहे तो आणि एवढा भांडतो. पण आता काय झालं, मागचे 3-4 महिने काहीतरी झाले, त्याची बायको कुठेतरी गावाला गेली भांडणं करून. एक दिवशी हा लेक्चर, त्या लास्ट संडेला लेक्चरला येऊन बसला चक्क. मी म्हटलं कोण आला नवीन माणूस? पूर्ण लेक्चर बसला तो, स्टार्ट टू एंड. कीर्तन पण केलं, स्टार्ट एंड पण कीर्तन केलं सगळं. मग मी त्याला विचारलं आमच्या त्याला प्रभूजींना ज्यांच्या घरी मी जातो, म्हटलं हे कोण आहे? मेरा पड़ोसी है, पता नहीं क्या हो गया आज, पूरा लेक्चर बैठा. मतलब कुछ तो हुआ होगा ना. हाँ, उसकी बीवी छोड़ घर चली गई, उसकी बीवी बच्चों को लेके गई, कुछ तो झगड़ा हो गया. तो लेक्चर में आके बैठा. राइट? सो समटाइम व्हाट हैपन्स की आपला शेजारी काय आहे आपण नाही ठरवू शकत ना. दैट्स ओके. सबका अपना अपना टाइम होता है, सबको अपने अपने एक्सपीरियंस के थ्रू जाना ही पड़ता है. ये शरीर लिया तो कष्ट झेलना ही पड़ेगा संसार का. बट देन यू कॅन ऑलवेज चूज युअर एक्सपिरियन्स. आता ते राधा गोविंद तुम्हाला माहिती उदाहरण देतात, ते
ते राधागोपाळांप्रमाणे काही अजून बाकी बघतात. पण इव्हन मला पण एक्सपिरियन्स आहे. इव्हन मी जेव्हा चर्चगेटवरून ट्रॅव्हल करायचो बोरिवली टू चर्चगेट 2009 ते 10-11 पर्यंत ट्रेन गर्दीमध्ये असं खटखट हात राधागोपाळ सांगतात की त्यांनी भागवतम असं वाचन काढलेलं आहे. एक हातामध्ये असं गाडीचं आहे आणि एक साईडला भागवतम. 1 तास असतो ना गाडीमध्ये, 1-1.5 तास मस्तपैकी. मग असं जर आपला अनुभव असेल तर आपल्याला काय कष्ट आहे जगामध्ये. राईट. सो आपण समजा एखाद्या क्राऊडेड ट्रेन मध्ये चाललोय किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी इकडे तिकडे चाललेलं आहे, दॅट्स ओके, वो होता ही रहेगा. आप ऐसे दुनिया में आए जहाँ पे हर जगह आपको क्लेश मिलेगा, बट दैट डजंट मीन कि यू हैव टू बी ऑलवेज दुखी. आप कृष्ण का स्मरण करो, भगवत गीता पढ़ो, कीर्तन सुनो, कुछ नहीं होता है, भक्तों से बात करो. इस तरह से आप अपने भक्तिमय जीवन में अच्छा एक्सपीरियंस लेने का कोशिश करो. दुनिया आपको एक्सपीरियंस अच्छा नहीं देगी, इसका मतलब ये नहीं कि आपको दुखी होना है. यू ऑलवेज हैव अ चॉइस टू चूज युअर एक्सपिरियन्स. राईट. आपल्या प्लेटमध्ये जेव्हा समोसा पडेल, समजा तो समोसा अर्धाच असेल तर दुखी नाही व्हायचं. ठीक है, कम से कम मुझे आधा तो मिला है. पीछे वाले को तो खाली दाल और चावल मिलेगा, किसी को खाली दाल पीने को मिलता है लास्ट में, प्रोग्राम में खत्म होने के बाद सब. सो दॅट्स वाय वी हॅव टू कीप दॅट. आणि अशा प्रकारे आपण वर्ल्डली सिच्युएशन जे आहे त्यांना ट्रान्झेंड करू शकतो. ते म्हणतात ना ट्रान्झेंड करणे म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे पार जाणे, ते अशा प्रकारे पार जाणे असतं ते. राईट. सो समथिंग लाईक दॅट. नाव आता त्यानंतर पुढे भगवंत म्हणतात की, आणि ह्याला आता ह्या श्लोकाला जोडून पुढचा जो श्लोक आहे ग्राफिक उदाहरण देतात की ओके ये स्थानांतरण होता है, लेकिन स्थानांतरण की जो प्रक्रिया है मतलब ट्रान्समायग्रेशन, दॅट हॅज ऑलरेडी बिगन, ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे ती. बघा आता श्लोक नंबर 9 वाचा. चित्रा सुंदरी माताजी वाचा श्लोक नंबर 9. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. श्रोतं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयान् उसेवते. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मानवी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविषयी समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे विचार करा, इव्हन आता सुद्धा जर आपण आपले कान चेक केले तर कान चेक करा. कदाचित मांजरीचे कान असतील कोणाचे, म्हणजे आपले नाही, तुम्ही तर सगळे डिवोटी आहात. पण आजचा जो मनुष्य आहे ह्या जीवनामध्ये जगणारा, त्याने आपले कान चेक करावे. अरे माझे कान, मांजरीचे कान तर झाले नाही ना. काहींच्या घरामध्ये कुत्रा असतो, माहिती का तुम्हाला? तो कुत्रा असतो म्हणजे त्या कुत्र्यासोबत बापरे, त्या कुत्र्याला खांद्यावरती घेऊन मांडीवरती ठेवून त्याला खायला घालतात, त्याला कुत्रा पप्पी देतो, त्याला ते पप्पी देतात. मग आता विचार करा, त्यांच्या मनामध्ये कोण बसला असेल? कुत्राच बसेल ना. याच्यावरती प्रेम कराल तोच तुमच्या याच्यामध्ये बसेल. म्हणजे ऍटलिस्ट मनुष्य तरी असावं बाबा. मनुष्य पण नाही, पशु असेल. मग म्हणून बघा काय सांगितलंय, श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च. श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे नेत्र, स्पर्शनम म्हणजे स्पर्श. राईट. रसनम म्हणजे जिव्हा, घ्राणम घ्राण शक्ती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इव्हन ह्या लाईफ टाइम मध्ये आपण ऑलरेडी अक्वायर केलेला आहे हो, आपल्या मेंटल स्तरावरती, म्हणजे मानसिक स्तरावरती ऑलरेडी आपण कुत्रा मांजर बनलेलोच आहे. शारीरिक स्तरावरती जरी मनुष्याचं शरीर असेल, पण माझ्या मानसिक पटलावरती मी ऑलरेडी हत्ती, बैल, गाढव, घोडा जे काय असेल ते, डुक्कर, जे तामसिक पदार्थ खातात, सडलेले पदार्थ खातात, ते त्या प्रकारे झालेले आहेत. जे राजसिक पदार्थ जास्त भोग करतात, मांसाहार, ते लोक ऑलरेडी त्यांचा, म्हणजे जो व्यक्ती मांसाहारी आहे त्याचा ऑलरेडी जीव आहे ती कशी झालेली आहे, वाघाप्रमाणे झालेली आहे. जी रक्त प्यायला हे झालेली आहे, मांस खायला. राईट. आणि जे व्यक्ती सत्वगुणी आहार घेतात त्यांचे मनुष्याप्रमाणे जीव आहे, मनुष्याप्रमाणे कान आहेत, मनुष्याप्रमाणे डोळे आहेत. म्हणजे इव्हन ह्या लाईफ मध्ये आपलं ऑलरेडी हे रूपांतरण, म्हणजे हे कसं आहे ना, तुमचं सॉफ्टवेअर माहिती आहे तुम्हाला. तुम्ही जसं कम्प्युटरमध्ये जेव्हा कमांड देता, एखादा सॉफ्टवेअर डिझाईन करता, तुम्हाला समजा आता प्रिंट मारायची आहे, एखाद्या तुम्ही समजा चित्र काढलं असेल ड्रॉइंग मध्ये, पेंटिंग मध्ये, आणि तुम्ही ते काढून मग तयार ठेवलेलं आहे सॉफ्टवेअर मध्ये. पण तुम्ही जेव्हा कम्प्युटरला कमांड देता प्रिंट, तेव्हा बाहेर प्रिंट होऊन मग ते त्या पेजवरती जे लिहिलं असेल तेच प्रिंट होऊन बाहेर पडणार. राईट. मग आता सध्या आपले शरीर काय आहे, एक प्रिंटर आहे.
या प्रिंटरमध्ये आतमध्ये सॉफ्टवेअर आहे मन. त्या मनामध्ये ऑलरेडी आपण चित्र बनवलेलं आहे. मी देवता आहे की डुक्कर आहे की गाढव आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, बैल काय, मी ऑलरेडी बनवून टाकलेलं आहे मानसिक संकल्पनेने माझ्या. आणि मग ते फक्त आता काय आहे, मृत्यूच्या वेळी ठक प्रिंट. मग आता जे तयार असेल आपण तेच बाहेर पडणार ना. आणि प्रिंटिंग लगेच चेंज करता येत नाही. समजा तुम्हाला घाई आहे निघायची पटकन, आता तुम्ही सडनली पेंटिंग चेंज करू शकत नाही. जी पेंटिंग बनली असेल तीच पेंटिंग बाहेर पडणार. समजा मांजरीची पेंटिंग असेल तर ते मांजरीचा कुत्रा नाही होणार कारण मांजरीचे कान छोटे असतात, मांजर छोटी असते, कुत्र्याचे कान मोठे असतात, शेपूट मोठी असते, मांजरीची शेपूट छोटी असते. मृत्यूच्या वेळी आपण सडनली चेंज करू शकत नाही. अरे नहीं 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 नहीं, मुझे कुत्ता नहीं बनना है, मुझे इंसान बनना है. यू कैंट चेंज सडनली. पहले से ही ठीक से प्रोग्रामिंग करके ठीक से उसका पिक्चर बना के पहले से ही लिख के रखना होता है. सडनली इफ यू ट्राई टू चेंज तो होता ही नाही, हो ही नाही सकता. इव्हन आपल्या मेकॅनिकल आपल्या दुनियेमध्ये होत नाही, तर मग त्यावेळेला कंट्रोल आपल्याकडे अजिबात नाहीये. कंट्रोल कम्प्लीटली कोणाकडे आहे, प्रकृतीकडे आहे. आणि प्रकृती डिसाइड करते की अभी इसने जो पिक्चर बनाया है उसको ये मिलने वाले. सो दॅट्स प्रॉपर्टी मध्ये लिहितात. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवाने आपली भावना कुत्र्या मांजराच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या मांजराच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो. का? त्याने तयार करून ठेवलेली आहे, फक्त प्रिंटिंग व्हायचं काम बाकी आहे. आता चेतना ही मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे, परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो. त्याचप्रमाणे चेतना ही शुद्धच असते, कारण आत्मा हा शुद्ध असतो, परंतु भौतिक गुणांच्या संघानुसार चेतनेतही बदल होतो. बरोबर सांगतात. ऍक्च्युली वास्तविक भावना एक आहे, कृष्ण भावना आहे. परंतु कृष्ण भावने जर दूषित झाली भौतिक मनोवृत्तीने तर पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो. त्याला पुन्हा मनुष्याचे शरीर मिळेल असे नाही. कुत्रा, मांजर, डुक्कर, देवता किंवा 84 लाख योनींपैकी इतर कोणत्याही योनी प्राप्त होऊ शकते. म्हणून दॅट्स वाय आपल्याला हा एक सिक्वेन्स आहे. तुम्ही ह्याला हे करून घ्या, तुम्हाला लिहायचं लिहू शकता. रिपीटेड एक्सपोजर टू सर्टन थिंग्स और सर्कमस्टन्सेस, म्हणजे एखाद्या गोष्टीला पुन्हा 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 आपण एक्सपोज करणे, एखादी गोष्ट पुन्हा 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 पाहणे किंवा करणे, त्याने काय होतं, रिपीटेड एक्सपोजर टू सर्टन एक्सपिरियन्सेस ऑफ सर्कमस्टन्सेस और व्हॉट एव्हर, त्याने तयार होते हॅबिट, सवय बनते. आणि सवय काय होते, एखादी गोष्ट जर सवय झाली आणि तीच आपण नेहमी नेहमी प्रॅक्टिस करत राहिलो, इव्हेंच्युअली ती बनते नॉर्मल कंडिशन. मग तो त्याला नॉर्मल वाटतं. मग आता सांगा, तुम्ही विचार करा, जो तंबाखू खाता, दारू खाता, त्याने काय वाटतं, नॉर्मल आहे, नॉर्मल लाईफ आहे. आणि जे खात नाही त्यांना काय वाटतं, त्यांना काय, अरे क्या नॉर्मल लाईफ जी रहा यार, या तंबाखू खाताय, दारू पिताय. बट बिकॉज त्यांनी रिपीटेडली पुन्हा पुन्हा वारंवार ती गोष्ट केलेली आहे, मग ते इव्हेंच्युअली ती गोष्ट सवयीमध्ये बदलते. शेवटी सवय म्हणजे काय, एखादी गोष्ट पुन्हा 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 करणे ती सवयीमध्ये रूपांतरित होते. आता तुम्ही चॅन्टिंग करता, तुम्हाला सवय झालेली आहे ना, मग तुम्हाला चॅन्टिंग नॉर्मल वाटते, नॉर्मल आहे. ऑटोमॅटिक सकाळी आपला हात बीडबॅगमध्ये जातोच, किंवा सकाळी नाही गेलं तरी आपली हाताची चलबिचल होत असते. कधी बीडबॅग पकडेल, 16 माळा पूर्ण करेल, कधी पकडेल कधी पकडेल कधी पकडेल. दॅट्स नॉर्मल फॉर यू. पण बाहेरच्या व्यक्ती करता, तुम्ही गाडीमध्ये बसला असाल, चॅन्टिंग करत असाल, बाबाजी जप कर रहे, नामस्मरण करतायत होते, मग तुम्ही नाही करू शकत, नाही आम्ही नाही करू शकत. ते तुमचं जीवन आहे, आमचं थोडी आहे. आमचं जीवन काय आहे, आम्ही पत्ते खेळणार गाडीमध्ये, तंबाखू खाणार, टीव्ही बघणार. त्या मनुष्याकडे वेळ आहे, असं नाही की वेळ नाहीये. मुंबईमध्ये जे लोक ट्रॅव्हल करतात 2-3 तास 2.5 तास, सगळे गाडीमध्ये गेल्या गेल्या मोबाईल उघडतात. गाडीमध्ये गेल्या गेल्या काय, चालताना पण मोबाईलच बघत असतात. कधी धडपडून कधी पडतात, काय होतात. म्हणजे एवढं ऍडिक्शन आहे, लोक असे झुलत असतील गाडीवरती, ते वरती पकडून, पण मोबाईल सोडणार नाही. आणि ज्यांना सीट भेटते त्यांना तर असं वाटतं की बापरे, स्वर्गामध्ये पोहोचलो आता आपण. आत्ता पुढचा 1 तास म्हणजे मी आणि मोबाईल. हा लाव रे बाबा, इयरफोन लाव व्यवस्थित, कुठे डाउनलोड केलेला मूवी होती, चला चालू व्हा. मग आता संधी आहे ना तुमच्याकडे चॅन्टिंग करायची, 1.5 तास 2 तास काय कराल. पण सवय नाहीये ना. आणि सवय कशी लागेल, सत्संग लागेल. सत्संग जेव्हा कराल तेव्हा सत्संगमध्ये ह्या क्रिया होणार, चॅन्टिंग करायची, रिडिंग करायची. म्हणून बघा, पुन्हा 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 हेच गोष्ट आहे की असोसिएशन आपण ज्या प्रकारचं चूज करेल
त्या प्रकारच्या आपल्या हॅबिट्स बनतात आणि त्या प्रकारच्या आपण क्रिया पुन्हा 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 करतो आणि त्या क्रिया पुन्हा पुन्हा केल्याने हॅबिट बनते आणि हॅबिट बनल्याने शेवटी ती गोष्ट नॉर्मल होते. मग आता तुम्हाला काय एखाद्या व्यक्तीला जे सीझन झालेले आहेत ऑलरेडी त्यांना 16 राऊंड म्हणजे काय वाटत नाही, ते 16 राऊंड करणं आहे, करते, चलो करते, किती नॉर्मल वाटतं ना. पण अगर किसी ने बोला आज 50 माला करना है, नाही नाही प्रभूजी 50 नाही 16 ठीक आहे. पण तुम्ही जे समजा मधुरब्रज मातांसोबत राहिलात 64 करतात, तुम्ही म्हणाल की 16 बहुत ही नॉर्मल लगता है मेरे को, आय थिंक 32 कर सकता हूं मैं. सी लक्षात ठेवा, शेवटी हे आपल्या सत्संगाचाच आपल्याकडे जादू असते, प्रभाव असतो, बाकी कुठला प्रभाव नाहीये. म्हणून जर डिटर्मिनेशन आपल्याला घ्यायचं असेल जीवनामध्ये, डिटर्मिनेशन दृढ निश्चयता, तर आपल्याला त्या प्रकारच्या भक्तांचा संग करावा लागेल जे दृढ निश्चय आहेत. राईट. म्हणून महाराजांचं प्रवचन ऐकत राहणे, प्रबोधाचं लेक्चर ऐकत राहणे, का ते पुन्हा पुन्हा सांगतात, इंद्रिय तृप्ती कमी करा, भगवंताची सेवा करा, इंद्रिय तृप्ती कमी करा, भगवंताची सेवा. पुन्हा 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 जेव्हा ऐकायला पडतं ना ते कानामध्ये, तेव्हा एखाद्या वेळेला तरी वाटतं आय थिंक थोड़ा सुनना चाहिए, गुरुजी बोल रहे हैं. 100 बार बोलेंगे तो कम से कम एक बार सुन लेगा, आई थिंक थोड़ा सा मुझे जब करना ही चाहिए, थोड़ा अच्छी तरह करना चाहिए, आई थिंक मुझे वैष्णव को गाली नहीं देना चाहिए, सही बोल रहे हैं. ते शेवटी सिंक व्हायला चालू होतं हळूहळू. राईट. सो लाईक दॅट. तर तशा प्रकारे मग आपण जर राहिलो तर मग आपले जे कान, नाक, हात हे कसे बनतील, भगवंतांप्रमाणे बनतील, आध्यात्मिक. म्हणजे आपण भगवंत म्हणणार नाही, पण आपण भगवंतांप्रकारे आध्यात्मिक याच्यामध्ये बनून जाऊ. राईट. म्हणून आपली जी फिलॉसॉफी आहे भगवद्गीताची, ती फिलॉसॉफी काय आहे की वी आर नॉट, याला इंग्लिशमध्ये हे म्हणतात डिटर्मिनिझम. डिटर्मिनिझम म्हणजे वी आर डिटर्मिन बाय अवर एक्सटर्नल फॅक्टर्स. कधी कधी असं असतं ना की क्या करूं, बचपन में मेरे माता पिता ने मुझे ज्यादा अच्छा संस्कार नहीं दिए तो मैं ऐसे ही रहा, असं लोक म्हणू शकतात ना कधी कधी. असं नसतं. आपली आध्यात्मिक फिलॉसॉफी अशी नाहीये. भले तुम्हाला आई वडिलांनी कुठे संस्कार दिले असतील, नाही दिसतील, तुम्हाला शाळेमध्ये चुकीचे संस्कार भेटले, पण आता तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही संस्कार सुधारू शकता. राईट. आपल्या आसपास भले काही असेल कोणी, मग आता प्रल्हाद महाराजांचं बघा ना, पिक्चर बघायला तुम्ही जाणारच आहात ना. प्रल्हाद महाराज जिथे राहत होते त्यांच्याकडे कुठे डिव्होशनल ऍटमॉस्फिअर होता का? टोटली अपोजिट, कम्प्लिटली अँटी डिव्होशनल, नॉट इव्हन नॉन डिव्होशनल, अँटी डिव्होशनल. पण तरी सुद्धा प्रल्हाद महाराजांनी भक्ती केली ना. का? बिकॉज ही हॅज द चॉईस टू डिसाइड फ्रॉम विदिन. आपल्या हृदयामध्ये त्यांच्याकडे चॉईस आहे. म्हणून आपली फिलॉसॉफी ही डिटर्मिनिस्टिक फिलॉसॉफी नाहीये. आपले सर्कमस्टन्स काही असतील, पण आपल्याकडे नेहमी चॉईस आहे की आपण काय करू शकतो, आध्यात्मिक बनू शकतो किंवा नाही बनू शकत. राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे. मग आता यानंतर पुढे प्रभुपाद मग भगवंत 10व्या श्लोकामध्ये याला पुन्हा कंटिन्यू करतात. वाचा 10 नंबर श्लोक. शोभा शत्रुघ्न माताचे 10 नंबर वाचा. हरे कृष्ण. प्रभुजी उत्क्रामंत स्थितं वापि भुजानं वा गुणान्वितं पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण. येस. आता भगवंत म्हणतात की ज्याला ज्ञानचक्षु आहे तोच पाहू शकतो, ज्याला ज्ञानचक्षु नाही तो पाहू शकत नाही. ज्ञानचक्षु म्हणजे काय? ज्याला सत्संगमधनं, भगवंताच्या भक्तांमधनं, आध्यात्मिक संगतीतनं ज्याचे ज्ञानचक्षु डेव्हलप झालेले आहेत. आपले हे चर्मचक्षु आहेत. राईट. चामडीचे बनलेले डोळे. पण जेव्हा त्याला ज्ञानाचे बनलेले डोळे भेटतील ना, मग आता डोळे खरेदी करायला लागतील आपल्याला. खरेदी करा डोळे जाऊन सत्संग मधनं. मला 2 डोळे उधार भेटतील का हो? कुठले डोळे? ज्ञानाचे डोळे. ज्ञाना उधारी. एक इथे लावतो, एक इथे लावतो. मग तुम्हाला सगळं एकदम दिसायला लागेल, सगळं एकदम ज्ञानमय. राईट. अदरवाईज इट इज डिफिकल्ट. म्हणून जसं एक उदाहरण दिलं जातं, जसं कार्पेंटरकडे टूल किट असतं. कार्पेंटर माहिती तुम्हाला? त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? कार्पेंटरला सुतार. सुताराकडे भरपूर टूल असतात. हातोडा असते, छिन्नी असते, काय अजून खेळी बिळे असतील वगैरे वगैरे, करवत वगैरे वगैरे.
याने तो एखाद्या लाकडाच्या ठोकळ्यामधून कुठल्याही प्रकारची वस्तू बनवू शकतो. टेबल बनवू शकतो, खुर्ची बनवू शकतो, किंवा एखादा व्यासासन बनवू शकतो, किंवा एखादा पुस्तक ठेवण्याकरता छोटस आसन बनवू शकतो, वॉट एव्हर. टूल किट. त्याचप्रमाणे हे जे शरीर आहे टूल किट आहे. त्या शरीरामध्ये काय आहेत? इंद्रिय आहेत वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे आपले विधी जे आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने केले जातात. श्रवण कानाने केलं जातं, श्रवणम, राईट, स्मरणम मनाने केलं जातं, अर्चनम हाताने केलं जातं. अशा प्रकारे आपले जे कान, नाक हे सगळे काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. आणि ह्या सगळ्यांचा जो मेन सेंट्रल फिगर जो आहे तो मन आहे. मन कार्पेंटर सारखं आहे हो. मन काय करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टींना यूज करून त्यातनं आध्यात्मिक शरीर आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. जसं कार्पेंटर हे सगळे टूल वापरून एखाद्या विशिष्ट प्रकारची वस्तू तयार करतो, त्याच प्रकारे मन जे आहे याच्यासोबत जे 10 आहेत कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, यांचा वापर करून आपल्याला आध्यात्मिक शरीर देऊ शकतो. पण त्याकरता मनाला तशी ट्रेनिंग द्यावी लागेल, राईट. जसं हे उदाहरण देतं हाताचं. आणि हातामध्ये जे पाम आहे ना, त्याच्यासोबत 5 बोटं असतात. याचा सेंटर काय आहे? म्हणजे याला हात म्हणतात ना, हात सेंटर आहे आणि हे 5 बोट आहेत त्याची, त्याला सपोर्ट करतात. त्याचप्रकारे मन जे आहे सेंट्रल पॉइंटला आहे, त्याच्या अवतीभोवती 5 इंद्रिय आहेत, राईट. हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय मनाला ज्या प्रकारचा इनपुट देतील त्या प्रकारचं मन आतमध्ये पिक्चर तयार करतं. इनपुट म्हणजे तुम्हाला कळलं का? जी माहिती हे इंद्रिय घेऊन येतील आणि त्याला देतील. सो हे ऍक्च्युअली लिटल बिट टेक्निकल, इव्हन मागचा श्लोक सुद्धा, पण जास्त टेक्निकल आस्पेक्ट मध्ये टच नाही केला. पण इफ यू जस्ट याला थोडंसं आम्हाला कॉन्टम्प्लेट केलं, राईट, ह्या श्लोकामध्ये बघताना, की ज्या व्यक्तीला ज्ञानचक्षु भेटलेला आहे तो व्यक्ती पाहू शकतो, ओके, हे जे 5 इंद्रिय आहेत ना, हे काय आहेत? कार्पेंटरचे टूल आहेत. सुताराचे हे काय आहेत? साहित्य आहेत. आता ह्या साहित्याने मी क्या करेल? छीनने से मैं इसको ठोक के तोड़ सकता हूँ, कारपेंटर से करवट से मैं काट सकता हूँ, फेविकॉल रखा है साइड में, उससे मैं चिपका सकता हूँ तो प्लेट्स को लकड़े के. म्हणून ना हे बघण्याकरता तुम्हाला एक उदाहरण घ्यावं लागेल. आधुनिक विज्ञानामध्ये प्रबंधामध्ये दिलेलंच आहे. प्रबंध लिहितात, ज्ञानचक्षु हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो, पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे, किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे, हे सर्व काही ज्ञाना वाचून मनुष्य जाणू शकत नाही, राईट. मग प्रभुपाद म्हणतात त्याला ऍक्च्युली इथे कोणी न्यूरोलॉजी आहे का? न्यूरोलॉजी कोणी स्टडी केलं? न्यूरोलॉजी नाही. न्यूरोलॉजी म्हणजे ते मेंदूमध्ये असणाऱ्या ज्या ब्रेन सेल्सला स्टडी करणारे, मेंदूमध्ये आपले आहेत ना पेशी, न्यूरॉन्स, त्याला न्यूरोलॉजी म्हणतात. तर न्यूरोलॉजीमध्ये ऍक्च्युअली एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? समजा तुम्ही एखादं चित्र बघताय, लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्ही एक चित्र बघत आहात. काय चित्र बघताय की समोर ना एक पोपट आला उडत उडत उडत. ह्याची जी कॉम्प्लेक्स मेकॅनिकल प्रोसेस जी आहे ना, यांत्रिक प्रक्रिया आपल्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये घडणारी कशी असते बघा. जेव्हा पक्षी असं उडत येतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर 4 गोष्टी दिसतात आणि त्या 4 गोष्टीचं इनपुट माझ्या मनाला येतं. 4 गोष्टी काय आहेत? पहिले कलर पक्षाचा. पक्षाचा कलर काय? हिरवा कलर. कोणा झोप लागले? बोला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आपल्याला अर्जुनाप्रमाणे पक्षी आणि पक्षाचा डोळा बघायचा आहे, राईट. मग आता तुम्ही पक्षी जेव्हा उडेल तेव्हा त्या पक्षाचा तुम्हाला सर्वात पहिले दिसेल कलर, फर्स्ट थिंग. सेकंड, त्या पक्षाचा आकार काय आहे? पक्षासारखा दिसतोय, पक्षीचा आहे आकार. तिसरी गोष्ट आहे त्याचे मोशन्स. मोशन्स म्हणजे तो फिरतोय, उडतोय, हालचाल होते त्याच्यामध्ये. आणि चौथी गोष्ट, तो आवाज करतोय, पोपट आवाज करतोय. आवाज करतात ना पोपट, राईट, म्हणजे साऊंड. मग आता बघा तुम्ही किती गोष्टी आहेत? 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय झाली? पहिली गोष्ट काय झाली? कलर, पक्षाचा रंग. दुसरी गोष्ट काय झाली? त्याचा आकार. तिसरी गोष्ट काय झाली?
तो हालचाल करतोय, आणि चौथी गोष्ट त्याचा आवाज. मग आता विचार करा, जेव्हा तुम्ही पक्षाला बघता तेव्हा तुम्हाला असे या 4 वेगळ्या गोष्टी दिसतात का? नाही ना. थांब आता पहिले तुम्ही असं नाही म्हणत, थांब आता मी पहिले पक्षाचा रंग बघते, हा हिरवा आहे, झालं. नेक्स्ट आता मी बघते तो पक्षी आहे, ठीक आहे, झालं. नेक्स्ट मी आता बघते त्याचा आकार पक्षासारखा आहे, आणि नेक्स्ट मी आता बघते त्याचा तो शेवटचा काय होतं, आवाज करतो पक्षासारखा, हा मग पक्षी आहे. असं होत नाही ना. एका क्षणार्धामध्ये तुम्हाला कळतं की हा पक्षी आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत त्या स्टेप बाय स्टेप होत नाही. तुमच्याकरता एक क्षणामध्ये तुम्ही बघितलं अपोपट आहे, पण आतमध्ये काय होतं ही प्रक्रिया 1, 2, 3, 4 ह्या स्टेप मध्ये या गोष्टी घडतात, आणि मग ह्या सगळ्यांची माहिती म्हणजे बघा किती कॉम्प्लेक्स आहे. मग ज्याला ज्ञानचक्षु भेटतात त्याला कळतं की हो, एवढी सिंपल प्रक्रिया नाही है, ये इतने कॉम्प्लेक्स 4 चीजें अंदर होती है. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे इंद्रिय असतात ना, हे सगळे इंद्रिय ही सगळी माहिती गोळा करतात. मग आता डोळे रंग गोळा करतात, कान जे आहे ते आवाज गोळा करतं, राईट, आणि डोळे हे पण त्याचा शेप कसा आहे ते बघतात, राईट, आणि तो फडफडतोय उडतोय हे गोळा करतात, आणि ही माहिती मनाला पोचवली जाते, मनाला. आणि मन काय करतं, म्हणजे जे आपले इंद्रिय असतात ना, आपले कान, नाक, डोळा, त्वचा, ही सगळी माहिती गोळा करून मनाला पोचवतात, आणि मन काय करतं, आत्म्याला प्रेझेंट करतं इन्स्टंटली. बघ पक्षी येतो, पण आधुनिक विज्ञानाला मन माहितीच नाही ना, त्यामुळे त्यांना कळतच नाही की कैसे हो रहा है, फटाफट फटाफट कैसे होता है. ब्रेन सेल्स एवढी माहिती स्टेप बाय स्टेप प्रोसेस करतात, पण आपल्याकरता ती माहिती एक झटक्यामध्ये दिसते, समोर पक्षी आहे. पण त्यांच्याकरता काय आहे, विज्ञानाकरता, अरे तो ऐसे नहीं होता है, स्टेप बाय स्टेप होता है, पहले कलर, फिर शेप, फिर उसका साइज, फिर वो घूम रहा है, आवाज कर रहा है. लेकिन हम तो देखते हुए फटाफट देखते हैं कि ये क्या है, पंछी है. इतना फास्ट कैसे हो सकता है, बिकॉज तिथे मन इन्वॉल्ड आहे. हे सगळी इंद्रिय माहिती गोळा करून मनाला पोहोचवतात, राईट. सो दॅट्स वाय ह्याला जस्ट मी तुम्हाला ऍड करण्याकरता सांगितलं याच्यामध्ये पॉइंट, की इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इनपुट्स डझंट हॅपन इन फिजिकल फ्रेम. म्हणजे ह्या सगळ्यांचं जे इंटिग्रेशन आहे, सगळी माहिती एकत्र करणे, हे आपल्या मेंदूमध्ये होत नाही. कुठे होतं ते, सटल बॉडी मनामध्ये होतं, आणि मन काय करतं, ही माहिती सगळी एकत्र करून इन्स्टंटली मनाला प्रेझेंट करतो, आणि मन ही माहिती सटल बॉडी आत्म्याला प्रेझेंट करते, आणि आत्म्याला दिसतं ओ ये ऐसा है. आणि म्हणून आधुनिक विज्ञानाला अजूनपर्यंत कळलं नाही की हे कैसे होता है, अरे इतने फास्ट कैसे होता है, राईट. पण जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला कळतं इन्स्टंटली ये ऐसे हो रहा है. वाय, बिकॉज ही हॅज गॉट ज्ञानचक्षु, राईट. म्हणून ऍक्च्युली आधुनिक विज्ञानाने काहीच प्रगती केली नाही बघायला गेलं तर. ऍटलिस्ट मानसशास्त्राच्या स्तरावरती त्याला कळलं नाही अजून की सुख दुःख माणसाला काय भेटतात. कुठला सायंटिस्ट सांगू शकतो का की आज ही व्यक्ती दुःखी क्यों आहे, इवन दो त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी सब कुछ ठीकठाक आहे, सगळं म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये सगळं परफेक्ट असेल, घर परिवार पैसा पानी नौकरी हेल्थ सब ठीक ठाक है, फिर भी उसका मन क्या है, दुखी है. क्यों है वो. मग आता त्याला अनलेस तुम्ही मागच्या जन्माचं कनेक्शन नाही दिले त्याला कसं कळणार आहे उत्तर, राईट. त्याचं पास्ट लाईफचं काही ना काहीतरी कर्म असेल जे त्याला शांत राहून देत नाहीये. मग म्हणून विज्ञानाला अजूनपर्यंत थांगपत्ता लागला नाहीये मानसशास्त्राला की ऍक्च्युली मनुष्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे सुख दुःख काय येतात आयुष्यामध्ये. दॅट्स वाय प्रभुपादांनी दिलेलं आहे या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की आध्यात्मिक गुरुकडून भगवद्गीता व तत्सम शास्त्रांचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तुम्ही असाच ब्रेक घेता नाही आवाज करून. मला सेपरेटली सांगायची गरज पडत नाही ब्रेक घ्या म्हणून, तसे जास्त टाइम झाला नाहीये, 8:30 झालेले आहेत. हेच प्रभुपाद इथे म्हणतात, ज्याला या सर्व गोष्टी यथार्थ रूपामध्ये जाणण्याचे प्रशिक्षण मिळालेले आहे तो भाग्यवान आहे. प्रत्येक जीव विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या देहाचा त्याग करीत आहे, विशिष्ट स्थितीमध्ये तो राहत आहे आणि प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली विशिष्ट परिस्थितीत राहून तो उपभोग घेत आहे. परिणामी इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली तो विविध प्रकारचे सुखदुःखे भोगीत आहे. ज्यांना काम आणि वासनाने सदैव मूर्ख बनवलेले आहे ते आपले देहांतरण आणि आपल्या विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यात असमर्थ असतात. म्हणून बघा
व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू नोट. इथे भगवंत म्हणतात, कुठे गेला, राईट, कुठे गेला, विमूढा नानु पश्यंती पक्ष्यंती ज्ञान चक्षुषा. आणि तात्पर्यामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्य हा वेगवेगळ्या प्रकारच्या सुख दुःखांना भोगत आहे अंडर द इल्युजन ऑफ हॅपीनेस. म्हणजे सुखाच्या भ्रमाखाली तो ऍक्च्युली सुख नाही दुःखच भोगत आहे. म्हणून तुम्ही बघा ना, ते आय थिंक 3ऱ्या अध्यायात आपण तात्पर्य वाचलं होतं, मैथुन आगार तात्पर्यामध्ये. मैथुन आगार म्हणून तात्पर्य 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला आठवत असेल. त्यामध्ये प्रॉपर लिहितात की मनुष्य जरी सुखी असेल तरी पण तो दुःखीच आहे. का? कारण तथाकथित जे सुख थोडंसं आहे त्याला भेटलेलं आहे ना, ते ऍक्च्युली दुःखच आहे. कारण ते त्याला काय करतं, जगामध्ये बांधून टाकतात. जे टेम्पररी निव्वळ जे सुख आपल्याला भेटतं ना, ते काय करतं, जगाशी बांधून टाकतं आपल्याला. मग ते बांधतं म्हणजे आपल्याला अजून आपली जी रस्सी जी आहे ती टाईट झाली ना आणखीन. मग आपण थोडा जो भोग घेतो, आपल्याला वाटतं की अरे मजा आ रहा है, मजा नहीं आ रहा है बेटा, टाइट हो रहा है रस्सी. और मजा तो है, अभी तुम 5 मिनट एंजॉय करोगे, उसके लिए कितने दिन भर रात भर परिश्रम करके. आता तुम्ही मला सांगा, मनुष्य किती भाकरी खातो? 4 भाकऱ्या खातो. बकऱ्या नव्हे, भाकऱ्या. राईट. 4 भाकऱ्या खाण्याकरता तो किती कष्ट करतो विचार करा. शेवटी किती मिलियनियर जरी असेल तरी तो रात्री येऊन काय खाणार आहे? 4-5 चपात्या खाईल, जगा असेल त्याच्या. तुमच्या भाषेमध्ये चपात्या असतील, कोणाच्या भाषेमध्ये सँडविच असेल म्हणजे ब्रेडचे 4 तुकडे किंवा पिझ्झाचे 4 पीस. म्हणजे तेच भाकरीच झाली शेवटी ती. वेस्टर्न भाकरी आणि ईस्टर्न भाकरी. राईट. आणि झोपायला गेला तर कुठे झोपेल तो? आता तो अंबानी आहे म्हणून काय तो पूर्ण आपले हात पाय पसरू शकत नाही ना पूर्ण इंडियामध्ये. कि एक हाथ मेरा कश्मीर में गया, दूसरा हाथ कन्याकुमारी गया, एक पैर मेरा बंगाल की तरफ, दूसरा पैर गुजरात की तरफ. असं तर होत नाही ना. जेवढा आहे तेवढं झोपू शकेल ना, एवढ्या छोट्या आपल्या 6 फीट 10 फीटच्या जागेमध्येच. म्हणजे मोठं घर असेल पण झोपायला तेवढी जागा लागेल ना. सो आपल्याला कळलं पाहिजे की मनुष्याच्या गरजा ह्या किती आहेत आणि आपण किती त्याला एक्सपॅन्ड केलेलं आहे मानसिक तर्कवितर्काच्या वादाविवादामध्ये. म्हणून ऍक्च्युली संतुष्ट राहणारा मनुष्य जो तो भजन चांगल्या प्रकारे करू शकतो. ज्याला कळलेलं आहे की बाबा आखिर में 4 ही भाकरी खाने वाला, तो 4 ही खाता हो ना. इतना उछल कूद करने का क्या जरूरत है? ठीक है, अगर करना भी है तो 22 घंटे कर लो जितना करना है. 2 घंटा मिनिमम जब करने बैठना ही है. चलो इतना छूट दे दिया, प्रभुपादा ने एवढी सूट दिलेली आहे. 22 घंटा जो करना है करो. यहाँ से उठ के सीलिंग पे छलांग मारो, सर फोड़ो या जमीन खोद के नीचे चले जाओ, पाताल लोक में जाओ, ऊपर. लेकिन 22 घंटा, 2 घंटा जैसे पता चलेगा 2 घंटा बाकी रह गया अभी लाइफ का, तुरंत चालू करो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. सो लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की ऍक्च्युली हॅपीनेस इज अ पार्ट ऑफ पॅकेज ऑफ मिझरी ओनली. हे काय पॅकेज दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एवढंच ते तथाकथित सुखाची गोळी दिलेली आहे. पण ती सुखाची गोळी सुद्धा काय आहे, दुखाचीच गोळी आहे ती. आणि आपल्याला फसवणं झालेलं आहे. पण हे कोणाला दिसू शकतं? ज्याला ज्ञान चक्षु डेव्हलप झाले त्याला दिसू शकतं. ज्याला ज्ञान चक्षु डेव्हलप झालेले नाहीये त्याला दिसू शकत नाही. प्रभूजी, ज्ञानचक्षु कसा विकसित होईल सांगा तुम्ही. आता कसा विकसेल तुम्ही सांगा. आता मी 1 मिनिट ब्रेक घेतो. हरे कृष्ण. सत्संगामधूनच होईल. सत्संगामध्ये कसा होईल सांगा मला. हे तुमचं प्रवचन ऐकून नंतर आपलं प्रवचन तर आता 1च तास आहे शुक्रवारी. त्यानंतर मग तुम्ही तर तुमच्या दुनियेमध्ये असणार. राईट. प्रभुपादांचे बुक्स वाचून. बरोबर आहे. अजून मला उत्तर घ्यायचं आहे. युट्यूब मध्ये प्रवचन ऐकून. युट्यूब मध्येच ऐकून का? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. कोण बोलतायत? मधुसूदन प्रिय माताजी बोला. जे आपण लेक्चर वगैरे ऐकलेले असते ना, त्याचं मनन केलं वारंवार त्याच्याने. अच्छा, लेक्चर जे आपण ऐकतो त्याचं मनन केलं पाहिजे आपण. ओके. अजून बोला पुढे. अजून कोणाला बोलायचंय? हरे कृष्ण प्रभूजी, सतत कृष्ण भावना भागवत असतो पाहिजे.
सतत कृष्ण भावना माहित असलं पाहिजे. ओके, हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला नविता माताजी. हा प्रभूजी, मला पण एक अनुभव शेअर करायचा आहे. आता सगळेजण बोलतात येत आहे. आता मंदिरात सर्जरी झाली ना माझी, हा तर संडेला ऍडमिट झालेली. तर तिथे भक्ती वेदांमध्ये बीटीजी बुक्स होतं. मी विचार केलेला की नाही, मला पूर्ण कॉन्शियस, मला भगवंता म्हणजे राधा भक्तीनाथला स्मरण करायचंय, नरसिंह भगवंताला स्मरण करायचंय. म्हणून मी पूर्ण बीटीजी बुक्स म्हणजे जोपर्यंत ऑपरेशनचं टायमिंग येत नाही तोपर्यंत मी रीड करणार म्हणून मी ते पुन्हा 29 पेज पर्यंत रीड केलं. त्याच्यानंतर ऑपरेशन मध्ये गेली तेव्हा पण म्हणजे जप करत होती, रिडिंग करत होती. त्याच्यानंतर ओटी मध्ये गेल्यानंतर त्याच्या समोर खूप मोठा नरसिंह भगवंताचा फोटो होता आणि त्यांचं पण स्मरण केलं मी. पण जेव्हा ओटी मध्ये गेली ते पूर्ण राईट साइड पूर्ण हे केलेलं त्यांनी, एकदम ब्लॉक केलेलं. तर त्याच्यानंतर मग मला जेव्हा ते बेडवर झोपवलं आणि ते सर्जरी स्टार्ट झाली, त्याच्यामध्ये ते माझं असं दोन, एक बुद्धी वेगळं आणि मन वेगळं, असं काय वेगळाच विचार करत होते. मन असं एकदम राधा गोपीनाथचं स्मरण करायचं, स्मरण करायचं, नरसिंह भगवंताचं दर्शन करायचं, राधा गोपीनाथचं दर्शन करायचं, असा विचार चालू होता. आणि बुद्धीमध्ये असे वेगळेच बोलाय, कसले नक्षीदार वगैरे असं चित्र दिसत होतं. आणि दुसरीकडे ते डॉक्टर सिस्टर्स मध्ये काय ते लोक बातचीत करत होते, ते सगळं ऐकायला येत होतं. इतकं कन्फ्युजन होतं, ते सगळं मी कंट्रोल करत होते सगळं की नाही, मला नरसिंह भगवंताचं दर्शन करायचंय, राधा गोपीनाथचं स्मरण करायचंय, त्याला तेच दिसायला हवे, तेच दिसायला. म्हणजे इतकं माझं सगळं कन्फ्युजन होते हे सगळं गोष्टी. म्हणजे हे सगळं एकदम फर्स्ट टाइम म्हणजे हे सगळं वेगळाच अनुभव होता. कारण की अगोदरच्या सर्जरी मध्ये तर कसं पूर्ण म्हणजे पूर्ण हे करून टाकत ना, असं म्हणजे अनकॉन्शियस. पण या वेळेला मला हे वेगळाच अनुभव आला. पण ते बोलतात ना की आपण रिडिंग करतो किंवा भक्तांचा संग करतो आणि कंटिन्यू आपण करत राहिलो तर आपण सगळं म्हणजे भक्तीमध्ये हे करू शकतो, प्रगती करू शकतो. पण हे खूप खूप डिफिकल्ट वाटतं मला या सगळ्या गोष्टी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. कोविड वायकोळे प्रभूंचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे, राईट? कोविड वायकोळे प्रभू काय बोलले होते? ज्ञानचक्षु कसं, हा बघा, हे ज्ञानचक्षु असतं. असं मला नाही समजलं ज्ञानचक्षु काय. काय म्हणतात माताजी म्हणजे ज्ञानचक्षु, ती पण भक्तिशास्त्री करते आहे ना, हा, त्या गोवर्धन इको विलेज मधून करते. त्यामुळे मला पण ज्ञानचक्षु काही समजलं नाही. मी तो अटेंड केलाय क्लास. आम्ही फक्त आमच्या विद्यार्थ्यांना केटर करतो. हरे कृष्ण. हे तर उत्तर दिलं ना माताजीने. ज्ञानचक्षु म्हणजे काय? डोळे. ज्ञानचक्षु म्हणजे काय? ज्ञानाचे डोळे. आता आपले जे डोळे ते कसे आहेत? चर्मचक्षु आहेत, चामडीचे डोळे. त्याच्यावरती तुम्ही चष्मा घातला असेल, काचेचे डोळे, राईट? अजून एक तुम्ही ऐकलं असेल, कृपाचक्षु. चक्षुदान दिलो जय जन्मे जन्मे प्रभूचे, राईट? गुरुपूजेमध्ये तुम्ही ऐकत असाल. तर आपल्या गुरुच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आणि आपल्या साधनेच्या, असं नाही की आपल्या साधनेच्या बळावरती, परंतु आपली साधना करून जेव्हा गुरु बघतात की भरपूर साधना करतो बच्चू, हा किती छान आहे. जसं शाळेमध्ये एखादा विद्यार्थी चांगला अभ्यास करतो, चांगला व्यवहार ठेवतो, तर शिक्षक त्याच्यावरती प्रसन्न होतात. तर हा विद्यार्थी चांगला आहे, हा, याला आपण जरा साईडला घेऊन जरा चांगलं मार्गदर्शन दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही मधुसूदन प्रिया माताजी? तुम्ही टीचर आहात ना, मग जो विद्यार्थी प्रामाणिक आहे त्याला तुम्ही जास्त अटेन्शन देता. त्याचप्रमाणे गुरु जेव्हा, सॉरी टीचर नाही, गृहिणी. पहिले टीचर होतात तुम्ही? नाही. अच्छा, ठीक आहे. पण आता बनवू शकतात असं वाटतं मला. हरे कृष्ण. तर मग आपला अशी जेव्हा कृपा होते गुरुची किंवा वरिष्ठ वैष्णवांची, तेव्हा आपल्याकडे ज्ञानचक्षु डेव्हलप होणार, ज्याने आपण बघू शकतो आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, मी कोण आहे, या जगामध्ये मला त्रास का होतो, याला म्हणतात ज्ञानचक्षु, राईट? आणि ज्याला ज्ञानचक्षु नाहीये तो बघू शकत नाही. म्हणून भगवंतांनी काय म्हटलं इथे, विमूढा, मूर्ख आहे तो. मग आता एखादा व्यक्ती दारू पित असेल, त्याला काय वाटतं, अरे मजा आ रहा दारू पी के, बट उसको दिख नहीं रहा है क्या दारू पीने से कितना तकलीफ होता है बॉडी में? नहीं दिखता है उसको. क्यों? क्योंकि थोड़ा जो एंजॉयमेंट मिल रहा है दारू पी के, सोचता है वाह कितना आनंद आ रहा है, नहीं? अरे बट मूर्खा, ते थोडीशी मजा आहे पिऊन, पण त्रास किती आहे तुला?
घरामध्ये लोकांना त्रास आहे, शेजाऱ्याला त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे. दारुड्याचा त्रास सगळ्यांना असतो. राईट. सो इट इज लाईक दॅट, समथिंग लाईक दॅट. राईट. त्याला दिसत नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे अचेतस, सॉरी, विमूढा. विमूढा म्हणजे ऍक्च्युली स्पेशल मुडा. मुडा म्हणजे प्रभुपाद जेव्हा याला ट्रान्सलेट करतात, चक्रवर्ती ठाकूर आणि सगळे आचार्य म्हणतात की मुडा म्हणजे मूर्ख आणि विमूढा म्हणजे एम्पॉवर्ड मूर्ख. म्हणजे ज्याला भगवंताने एम्पॉवर केलेलं आहे तू मूर्खच राहा. राईट. म्हणजे ज्याला, तुम्हाला कळलं का नाही, अजून नाही कळलं. मुडा म्हणजे मूर्ख, पण विमूढा म्हणजे स्पेशली एम्पॉवर्ड मूर्ख, म्हणजे ज्याला भगवंतानी स्पेशली शक्ती संपन्न केलं मूर्ख बनण्याकरता. संस्कृत भाषा अशी सुंदर आहे की एका शब्दाने एवढा गोळीबार होऊ शकतो की समोरच्याला त्याचा पूर्ण अर्थ आतमध्ये घुसेल. राईट. तर तुम्ही एकदा म्हणाल मूर्ख आहे, हे महामूर्ख आहे, जास्त होतं ना ते. तसं हे मूढ आहे, हे विमूढ आहे, मतलब स्पेशली एम्पॉवर्ड मूढ आहे. राईट. सो कर्मी लोक अशी असतात. राईट. लाईक दॅट. अँड देन मग आता ठीक आहे, कोरडं करू, तुमच्या उत्तराला आपण पुन्हा घेऊया या प्रश्नाला पुढे. मला तुम्ही प्रश्न केला की ज्ञानचक्षु कसं डेव्हलप होणार. राईट. एक तर उत्तर दिलं निवेदा माताजीने की नेहमी वाचन करते मी, रिडिंग करते, तर आता ज्ञानचक्षु डेव्हलप झाला, मला असं दिसलं तसं दिसलं वगैरे वगैरे. आता गीतेमध्ये असं सांगितलेलं की प्रॉपरली ज्ञानचक्षु आपण कसं डेव्हलप करू शकतो. श्लोक नंबर 11. राईट. वाचा. कोण वाचेल? प्रमोद जाधव प्रभू वाचा. श्लोक नंबर 11. वाचा प्रमोद. हरे कृष्ण प्रभूजी. येस. हो हो. यतंत योगिनः पश्यन्ति आत्मानि अवस्थितं यतन्तः अपि अकृत आत्मानं एनम अचितस्तः. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगी जर ते सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करून काय घडत आहे हे जाणू शकत नाही. हरे कृष्ण. महत्वाचा श्लोक. आपण याला पूर्ण करून आज मग कन्क्लूड करू. 8:46, अजून 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. त्यानंतर मग ऑफकोर्स नवीन सेक्शन चालू होतो. तर इथे त्यांनी मागच्या श्लोकाला कनेक्ट करून म्हटलेलं आहे की ज्ञानचक्षु कोण डेव्हलप करू शकतो, ज्ञानचक्षु कोणाचे विकसित होऊ शकतात. तर ते म्हणतात, भगवान म्हणतात प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन. बघा, 2 गोष्टी दिलेल्या आहेत. प्रयत्न करणारे, मग आता आत्मसाक्षात्कारी योगीजन हे कसे पाहिजेत? प्रयत्न करणारे पाहिजेत. दीक्षा घेऊन झोपणारे नव्हे कि अरे दीक्षा ले ली हमने लेकिन हम लोग जपा कैसे करते हमको मालूम नहीं, हम सो जाते हैं, फीडबॅक लेते हैं. काही लोक असे डायरेक्ट असेच पोज मध्ये येतात, फीडबॅक घेतल्या कधी बघा तुम्ही असे, म्हणजे जज नका करू कोणाला, जस्ट सांगतो तुम्हाला. असं घेतलं की म्हणजे जणू काय जपमाळ घेणे म्हणजे आता तयारी आहे, फ्लाईट टेक ऑफ करायच्या ऐवजी लँडिंगची तयारी आहे. राईट. आणि मग असंच असतात ते लोक. ऑफकोर्स वी कॅनॉट जज, वी कॅनॉट सी वेदर दे आर चॅन्टिंग, नॉट चॅन्टिंग, व्हॉट चॅन्टिंग, बट आपण असं करू नये. ऍटलीस्ट आपल्याला कळलं पाहिजे की मी चॅन्टिंगला बसलो तर दुखी होऊन नाही बसायला पाहिजे मी. अभी चॅन्टिंग करना है, मैं भी चॅन्टिंग करना है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. सो प्रयत्न करणारे ते लोक पाहू शकतात, पण ज्यांचं मन विकसित नाहीये ते लोक पाहू शकत नाही. मग आता प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये ऍक्च्युअली 2 प्रकारच्या व्यक्तींचं वर्णन दिलेलं आहे. एक व्यक्ती जो आध्यात्मिक प्रगतीकरता प्रयत्न करतो, राईट, आणि त्याला ज्ञानचक्षु प्राप्त होतात. आणि दुसरा व्यक्ती तो पण प्रयत्न करतो ज्ञानचक्षु प्राप्त करण्याकरता, पण त्याला ज्ञानचक्षु भेटत नाहीत. आता बघा, दोन व्यक्तींची तुलना इथे करण्यात येणार आहे. दोन्हीही अध्यात्मवादी आहेत बघायला गेले तर, आणि दोन्ही एकाच मार्गावरती आहेत. दोन्ही प्रयत्न करतात, पण एकाला ज्ञानचक्षु भेटतात, एकाला ज्ञानचक्षु भेटत नाहीत. आता तुम्ही बघा, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही, म्हणजे असं नाही की ते प्रयत्न करत नाहीत, पण प्रयत्न करून सुद्धा त्यांना ज्ञानचक्षु भेटू शकत नाहीत. का भेटू शकत नाहीत? बघा आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात. बघा आता,
आत्मसाक्षात्काराच्या पथावरती अनेक योगीजन आहेत, परंतु जे आत्मसाक्षात्कारी नाहीत ते जीवांच्या देहामध्ये कसा बदल होत आहे हे पाहू शकत नाही. म्हणजे विचार करा, जे योग मार्गामध्ये आहेत त्यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरी आहेत, ज्यांना आत्मसाक्षात्कार होत आहे आणि ज्यांना होत नाहीये. मग तू म्हणाल की असं कसं, आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये असणाऱ्या व्यक्तीला असं कसं होईल की एखाद्याला साक्षात्कार होतो आणि एखाद्याला होत नाही? असं होऊ शकतं. पुढे येतात, या संदर्भात योगिना हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सध्या स्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत, परंतु ते आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत. मग आता तुम्हाला आयडिया आला का काय होतं इथे, व्हॉट इज हॅपनिंग? मग आता हा शब्द आहे अचेतसा म्हणून श्लोकामध्ये. अचेतसा म्हणजे विकसित मन नसल्यामुळे, राईट. आणि हा शब्द तुम्हाला याचा एक्झॅक्टली पॅरलल दुसऱ्या अध्यायामध्ये भेटला होता. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया अप्रत चेतसाम, ज्याची चेतना ही भोग आणि ऐश्वर्याने किडनॅप करून घेतलेली आहे, राईट. त्याला ज्याचं मन चोरी झालेलं आहे. सिमिलर काइंड ऑफ थिंग गोष्ट इथे आहे. अचेतसा म्हणजे ज्याचं मन विकसित होत नाहीये. का? कारण ह्याचं जे कॉन्शियसनेस काय आहे ते चोरून घेतलेलं आहे. कोणी? भौतिक इंद्रियांनी, जगातल्या सुखाने चोरून घेतलेलं आहे, राईट. तर पहिली ही गोष्ट आहे की आपलं जे मन आहे ते जर अध्यात्माच्या मार्गावरती असून सुद्धा जर इंद्रियांनी चोरून घेतलं असेल, मग ते अध्यात्माच्या मार्गावरती असून सुद्धा नसल्यासारखं आहे, हो, राईट. फर्स्ट थिंग अचेतसा. आणि दुसरी गोष्ट, आध्यात्मिक जीवनामध्ये काय करावं लागतं? प्रयत्न करावे लागतात. आता व्यवस्थित ऐकून घ्या, ह्याला एक लेवल आहे. प्रयत्न करायचे असतात आणि प्रयत्न नाही केले तर सक्सेस भेटू शकत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये. म्हणून म्हटलं जातं, याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, नो किड्स नो नॅप्स. म्हणजे किड्स म्हणजे कसं, लहान मुलासारखं राहू नये, कॅज्युअल. कोणाशी बोलता एखाद्या कोणाचं मन दुखावलं आपल्याला कळणार नाही. असं होतं ना, कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना टिंगल टवाळी करता करता एखाद्याला दुखावून जातात. नंतर कळतं अरे त्याला आपण एवढं बोललो, त्याचं मन दुखी झालं. असं तुमच्यासोबत पण झालं असेल ना, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये गप्पा मारता असं कॅज्युअल काही पण ते खेचाखेची करतात ना. शेवटी दुनियेमध्ये हे चालत असतं. मनोरंजन कसं होणार आयुष्यामध्ये या लोकांचं, पण त्यांना कळत नाही, अध्यात्मिक जीवनामध्ये कळत नाही आपल्याला स्पेशली, की ही टेंडन्सी पण डेंजरस आहे. बिकॉज याने जर एखाद्या वैष्णवाचं मन दुखावलं तर तुम्ही संपलात. हरे कृष्ण. तुम्हाला कळणार पण नाही की वैष्णव अपराध हो गया और बाद में बोलते हैं कि मेरा ज्ञान चक्षु डेवलप नहीं हो रहा है. कोविड प्रभु ज्ञान चक्षु डेवलप कब होता है? जब वैष्णव की कृपा मिलेगी तब ज्ञान चक्षु डेवलप होता है, राइट. सो म्हणून वी कॅन बी व्हेरी कॅज्युअल. आणि सिमिलरली नो नॅप्स. नो नॅप्स म्हणजे जस्ट लाईक छोटी मुलं असतात, आई आता नको अभ्यास, मला झोपायचं आता. त्याचप्रमाणे साधक जे असतात, आता चॅन्टिंग नको, आता थंड थंड हवा येते, बाहेर पाऊस पडतोय, थोडा झोपू दे ना अजून 1 तास. थोड्यामध्ये ऑफिस जायची वेळ होते, मग आता चॅन्टिंग कधी करणार? करा आता मग रिक्षामध्ये चॅन्टिंग, स्कूटरवरती बसून चॅन्टिंग. काय काय डिवोटी असे आहेत, स्कूटर चालवतोय आणि चॅन्टिंग करतोय. मग आता तुम्ही विचार करा, पहिली गोष्ट आहे की आपण अचेतस होऊन दिलं नाही पाहिजे. म्हणजे आपलं मन हे इंद्रियांनी चोरून घेतलं नाही पाहिजे, ही तर आपल्याला काळजी घ्यावी लागते. दुसरं, आता भक्ती करताना आपण प्रयत्न करतोय, पण आपले प्रयत्न हे प्रॉपर प्रयत्न असायला हवेत. एफर्ट्स जे आहेत ते व्यवस्थित नसतील तर त्याने पण परफेक्शन भेटणार नाही आपल्याला. प्रयत्न तर समजा ना, आता तुम्ही से फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी समजा जेवण बनवत असाल, जेवण व्यवस्थित बनवणे आणि नुसतं ठीक आहे यार बनवायचं म्हणून बनवणे, दोघांमध्ये प्रयत्न लागतात ना. पण तुम्ही व्यवस्थित बनवलं तर व्यवस्थित होईल, आणि तुम्ही चालू काम केलं तर काय होईल, थोडंफार जळेल, काय होईल, म्हणजे मीठ जास्त होईल, कमी जास्त होईल. शेवटी प्रयत्न तेवढेच लागतात. शेवटी उठून तुम्हाला चूल पेटवा लागेल, भात धुवा लागेल, भाजी धुवा लागेल, फोडणी द्यावी लागेल, राईट. पण व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होईल, आणि नाही केलं तर मग प्रयत्न तर करावे लागतात, पण रिझल्ट व्यवस्थित भेटणार नाही. मग करपलेली भाकरी, खारट भाजी, राईट. मग त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये स्पेशली इथे प्रभुपाद सांगतात आपल्याला गोष्ट की कुठं गेलं ते, यतंतो हा शब्द दिलेला ना, यतंतो सेकंड लाईन मध्ये.
यतंतो म्हणजे सॉरी कुठे गेला यतंतो, यतंतो म्हणजे प्रयत्न करणारा. हा प्रयत्न करणारा व्यक्ती जो आहे त्याला प्रयत्न पण कसा केला पाहिजे, एकदम व्यवस्थित केला पाहिजे. हाफ हार्टेडली प्रयत्न करून चालणार नाही. इव्हन दो आपली जेवढी कॅपॅसिटी तेवढ्या आपण करणार, पण स्टील आपल्या प्रयत्नांना आपण जेवढं परफेक्शन देऊ शकतो तेवढं आपण केलं पाहिजे. राईट. आळस तर दूरच राहिला, आळस सोडून जेव्हा आपण चांगली गोष्ट करतो ते पण चांगली केली पाहिजे. राईट. म्हणून नुसतं प्रयत्न फायद्याचा नाहीये. प्रयत्न कसा पाहिजे, प्रॉपर. म्हणून बघा प्रभुपादाने काय दिले तिथे, कुठे गेला तो शब्द 11व्या श्लोक तात्पर्यामध्ये, तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही प्रत्येक संस्थेमध्ये गेला असाल, चाहे वो दूसरा कुमार संप्रदाय हो, सॉरी वो वाला हो या फिर ये वाला हो, किधर भी हो, सगळे आहेत का जिवंत? अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. कुठल्याही संस्थेमध्ये जावा, तुम्हाला मेहनत तर ते करायला लावणारच ना. मग आता काही संस्था अशा आहेत ते म्हणतात अभी बैठो सुबह, क्या करो बैठो अभी, तो सामने एक लाल लाइट जलता है, अभी वो लाल लाइट की तरफ देखने का उधर एक बाबा बैठे हैं, हरे कृष्ण. आता तुम्ही मला सांगा, सकाळी 5 वाजता लाल लाईट लावाल, म्हणजे लाल लाईट म्हणजे ती झोपण्याची डिम लाईट असते ना, 0 बल्ब, आणि सकाळी 5 वाजता किती छान झोप लागेल नाही. अशा एवढ्या मोठ्या मोठ्या ट्यूब लाईट लावून बाजूला डिवोटी बसलेला, तो बोंबलतोय हरे कृष्ण, तरी पण बाजूला पुन्हा पुन्हा त्याची गाडी लटकत असते खाली. एवढ्या मोठ्या मोठ्या लाईटी लावून पाण्याच्या बाटल्या समोर असतात, पाण्याच्या स्प्रे डोळ्यावरती मारत राहतात, तरी पण गाडी पलटी होत असते. मग विचार करा, एवढा फेवरेबल ऍटमॉस्फिअर दिलं तुम्ही, जरा अंधार, एकदम मस्त झोपण्याकरता, एकदम सुटेबल परफेक्शन. तर कसं तुम्हाला परफेक्शन भेटेल? प्रयत्न तर करावा लागतच आहे ना. घरातून उठून तुम्ही बसता साधनेला, तुमचं नोकरी कामधंदा बसून तिथे तुम्ही बसताय, बट बिकॉज प्रभुपाद लिहितात, सध्या स्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत, परंतु आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत. त्यांना केवळ कसल्या तरी शारीरिक कसरतीचा छंद आहे. राईट. जर शरीर सुदृढ आणि निरोगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात. या व्यतिरिक्त त्यांना इतर ज्ञान नसते. अशा तथाकथित योगी जणांना यतंतो अपकृतात्मन असे संबोधले आहे. ते जरी तथाकथित योग पद्धतीचा अभ्यास करीत असले तरी ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीत. ते असे लोक आत्म्यांचे देहांतर कसे होते जाणू शकत नाहीत. सो इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड बट व्हेरी रेअर टू रिअलाइज अँड रिकग्नाइज. जगामध्ये अशा कितीतरी संस्था आहेत जे करतायत सगळे कामे, आणि मग हे लोक साक्षात्कारी बनत नाहीत. राईट. म्हणून आपल्याला त्याला काय म्हणतात, एकतर गोष्ट पक्की आहे की प्रयत्न करावा लागतो, म्हणजे चालणार नाही, म्हणजे आळशी राहून चालणार नाही. जसं तुम्ही कधीच ऑफिसमध्ये गेला, तुम्ही म्हटलं की आज ऑफिस जाने का इच्छा नहीं हो रहा है, दांडी मार देता हूँ, महीने के एंड में बॉस बोलेगा आज मेरा पगार देने का इच्छा नहीं हो रहा है. राईट. असं चालत नाही ना. यू हॅव टू बी हार्ड वर्किंग. ऍज सून एज तुम्ही म्हणाल की अभी थोडा आराम करना है तो माया बाजू में बैठी आहे, आणि हे माझा स्वतःचा अनुभव राहिलेला आहे. तुम्ही जर चॅन्टिंग नाही केलं, स्पेशली आफ्टर 16 राऊंड्स, इफ यू डू नॉट वॉन्ट टू चॅन्ट सम एक्स्ट्रा राऊंड्स, ऍटलीस्ट तुम्ही जेव्हा जुने होतात थोडे, तुम्ही चॅन्टिंग नाही केली तर गॅरंटी आहे की तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी फालतूच्या गोष्टीमध्ये तुम्ही एंगेज होणारच आहात. कारण टाइम तुमच्याकडे आहेच. याला कोणीही नकार देऊ शकत नाही. मी त्याला चॅलेंज करेल, कोणी पण आणण्यासोबत. ठीक आहे, कधीतरी तुम्हाला बिझी तुम्ही असाल, कधी 1 दिवशी 2 दिवशी. काल ते मी पिक्चर बनवतो, थोडं बिझी झालो, म्हटलं नरसिंहदेवाचा ट्रेलर बनवूया. समटाईम 1 or 2 days ओके, बट तुम्ही म्हणाल की नेहमीच माझ्याकडे वेळ नाही, नेहमीच वेळ नाहीये, वर्षाचे 365 दिवस मी एवढा दुःखी आहे की मला, असं नाही. तुम्ही अनुभवा. मग तुम्ही बेटर एक्स्ट्रा चॅन्टिंग करा किंवा एक्स्ट्रा रिडिंग करा, सेवा करा, काहीतरी करा. नाही केलं तर तुम्हाला माया समोर आहेतच बाजूला, ती खेचून तुम्हाला तिच्या सेवेमध्ये लावण्याकरता. सो बेटर वी चॅन्ट ऑर डू सम सेवा, अदरवाईज ती आपल्याला घेऊन जाणारच आहे. राईट. सो दॅट्स वाय आपल्याला भक्तीमध्ये टिकण्याकरता, ऑफकोर्स याला आपण एकदा अर्ध सोडूया, नंतर आपण बाकीचे पण डिस्कस करू, की भक्तीमध्ये टिकण्याकरता आपल्याला प्रयत्न करणं हे डेफिनेटली नेसेसरी आहे. भक्ती ही अशी प्रक्रिया आहे की असं नाही की आज मला एकदम भरपूर वाटलं, हाय हो प्रभूजी आज गोपीनाथचा फेस्टिवल होता, बर्थडे होता ना, आज मला असं वाटलं की म्हणजे मी आणि गोपीनाथ, आणि दुसऱ्या दिवशी काय वाटलं मग तुम्हाला, आज एकदम सूखा सूखा लग रहा है, ऐसा लगता है कि बर्थडे खत्म हो गया, अभी सब खत्म हो गया.
कल ग्रुप में पूरा सब लोग बर्थडे 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 कर रहे हैं, पर आज तो कुछ नहीं है, तो आज क्या होगा फिर? आज नहीं, आज कुछ नहीं होगा नया। तो आपको अगर हर दिन बर्थडे सेलिब्रेट करना है तो यू हैव टू ऑलवेज एंडेवर। जैसे कल आप आए थे मंदिर में सुबह सुबह 5 बजे उठकर, बर्थडे गोपीनाथ का आज, तो आज भी गोपीनाथ उठे हैं, मंगल आरती के लिए उठे हैं वो, आज भी आ जाओ।